प्रेक्षकांसाठी खुश खबर. साम टीव्हीच्या सुप्रसिद्ध सुगरण कार्यक्रमातील खमंग, रुचकर आणि चमचमीत रेसिपी आता YouTube वर लवकरच. दिवस उगवण्याच्या खात्रीची कविता. धूळ उडत आहे, पंख दिसत नाहीत तिचे, उद्देश दिसतो आहे. नमस्कार, मी संजय आवटे. आवाज महाराष्ट्राचा विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत. आज पुन्हा नवी गाज, नवा आवाज. मी आहे नागपुरात आणि वेगवेगळ्या गोष्टी बघतोय, वेगवेगळ्या माणसांशी बोलतो आहे. आणि खरं या भेटीमध्ये एक अतिशय महत्वाचा, वेगळा असा माणूस मला भेटलाय. खरं तर ज्यांनी माझ्या कार्यक्रमात यावं, ज्यांनी आवाजमध्ये येऊन काहीतरी बोलावं अशी इच्छा सातत्यानं होती, पण ती काही पूर्ण होत नव्हती. पण आज मात्र तो योग आलेला आहे आणि एक अतिशय मराठी साहित्यातला, मराठी कवितेतला असा अत्यंत मूलभूत विचार करणारा, मूलभूत चिंतन करणारा असा एक माणूस माझ्यासोबत आहे. आणि मला खात्री आहे की ज्यांच्या कविता आपल्या ओठी आहेत, ज्यांची भाषणं आपल्याला आवडलेली आहेत, ज्यांनी केलेलं मूलभूत चिंतन आपल्याला माहिती आहे, असे डॉक्टर यशवंत मनोहर हे आपल्यासोबत असणं आणि त्यांनी या निमित्ताने काही बोलणं, मला खात्री आहे की तुम्हाला सुद्धा ते तेवढंच महत्वाचं वाटणार आहे. डॉक्टर यशवंत मनोहर, मी तुमचं अतिशय मनापासून आवाज महाराष्ट्राचा या कार्यक्रमात स्वागत करतो. आवाजमध्ये आपण काही मोजक्या दीर्घ मुलाखती केलेल्या आहेत, त्यापैकी आता डॉक्टर यशवंत मनोहर यांची ही दीर्घ मुलाखत असणार आहे. खरं म्हणजे उत्थान गुंफापासून यशवंत मनोहरांची कविता खऱ्या अर्थानं लोकांपर्यंत पोहोचली. मराठीला एक वेगळी शब्दकळा असणारा असा कवी मिळालेला आहे असं तेव्हा वाटून गेलं. आणि शब्दांची पूजा करत नाही मी, माणसांसाठी आरती गातो असं म्हणणारा हा माणूस केवळ शब्दांच्या प्रेमात नाहीये, त्याला त्याच्या पलीकडचं असं काहीतरी करायचं आहे, पलीकडचं काहीतरी जगायचं आहे आणि पुन्हा मी जगण्याशिवाय जगून पाहिलं असं पण जगायचं आहे. त्यामुळे एकूण जगण्याबद्दल, एकूण माणसांबद्दल, एकूण शब्दांबद्दल अशा पद्धतीनं बघणारा माणूस की खरं म्हणजे मला अनेकदा प्रश्न पडतो की डॉक्टर यशवंत मनोहर हे नक्की काय प्रकरण आहे. मी त्यांच्या लुंबिनी नावाच्या घरामध्ये नागपुरात आता मी बसलेलो आहे आणि त्यांच्याशी बोलताना मला खरंच प्रश्न पडतोय की यशवंत मनोहरांना नक्की काय म्हणायचं. त्यांना कवी म्हणावं तर त्यांनी जागतिकीकरणावर, राष्ट्रवादावर, बुद्धावर, आंबेडकरवादावर जी चिकित्सक मांडणी केलेली आहे ती कुठल्याही व्यासंगी समीक्षकाला, अभ्यासकाला, संशोधकाला लाजवणारी अशी मांडणी आहे. त्यांना केवळ कवी म्हणावं तर कालचा पाऊस आमच्या गावात आलाच नाही, सदरहू पीक आम्ही आसमानवर काढले असं म्हणणारी जी एक वेदना आहे ती केवळ एका कवीच्या मनामध्ये असू शकत नाही, केवळ ती कवीच्या कवितेमध्ये उमटू शकत नाही. त्यासाठी तुम्ही आतून काहीतरी असावं लागतं, तुमच्यामध्ये कार्यकर्ता पण असावा लागतो. त्यामुळे यशवंत मनोहर हे नक्की कोण आहेत हा प्रश्न मला अनेकदा पडत असतो. अनेकदा घडतं असं की तुम्ही कवितेच्या प्रेमात पडता तेव्हा मग तुम्हाला गद्य, दीर्घ असं काही लिहिता येत नाही, गद्य, दीर्घ असं काही लिहावं तर मग कविता हातातून सुटते, असं होत असतं. आणि अशा वेळी अगदी रमाईंवर कादंबरी लिहिणारा असा एक अतिशय बहुआयामी, वेगळा असा माणूस मग यशवंत मनोहर हे खरंच मराठी साहित्यातलं, मराठी संस्कृतीच्या अनुषंगानं कमालीचं, महत्वाचं असं नाव आहे, याच्यामध्ये काहीच शंका नाहीये. आणि म्हणून यशवंत मनोहरांशी मला आज गप्पा मारायच्यात. खरं म्हणजे जो वेळ आहे त्या वेळेमध्ये यशवंत मनोहरांना आवाक्यात घेणं हे फार कठीण आहे, पण तरी पण असा प्रयत्न मी करणार आहे. आणि मला खात्री आहे की या गप्पांमधून यशवंत मनोहर थोडे तरी हाताला लागतील. त्यांना मी गमतीने म्हणत होतो की नागपुरात तुमचं घर शोधून काढणं मला फार कठीण गेलं, पण घरापेक्षाही तुम्हाला शोधून काढणं हे तर अशक्यच असणार आहे. पण तरीही मी प्रयत्न केला तुमचं घर गाठण्याचा, तसाच मी प्रयत्न करणार आहे तुमचा तळ गाठण्याचा. सापडेल न सापडेल मला माहित नाही, आपण प्रयत्न करत राहावा. तुम्हीच सांगता आपण पेरत राहावं, उगवेल. त्यामुळे पेरण्याचा वसा जो तुमचा आहे तोच घेऊन मी असा प्रयत्न करणार आहे की आपण प्रयत्न करत राहावा. डॉक्टर यशवंत मनोहर,
खरं म्हणजे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तुमच्याशी बोलताना मलाही दडपण आहे. कारण ज्या पद्धतीचं तुम्ही लिहिता आहात ते सगळं मी जेव्हा बघतो त्यातला बराचसा भाग या ना त्या निमित्तानं वाचतो. म्हणजे उत्थान गुंफाच्या तर मी प्रेमात आहे. त्याच्यानंतर तुम्ही जे काही जागतिकीकरणाच्या अनुषंगाने जे लिहिलं ते मी नियमितपणे वाचलेलं आहे. माझा पहिला प्रश्न असा आहे की कविता हे एवढं सशक्त माध्यम मिळालं तरी सुद्धा पुन्हा हे दीर्घ लेख लिहिण्याची गरज का भासते? काय आहे की कविता ही जीवनाचे निष्कर्ष सांगते. कादंबरीमध्ये तपशील खूप असतात. 500 पानं, 400 पानं, 300 पानं इतक्या मोठ्या आवाक्यामध्ये हा तपशील बांधलेला असतो. या तपशिलातून आपल्याला जीवनाच्या निर्णयाकडे जावं लागतं आणि कवितेतील निर्णयाकडून आपल्याला जीवनाच्या तपशिलाकडे जावं लागतं. ही कविता आणि इतर वाङ्मय प्रकार यांच्यामधली तफावत आहे ती भारी आहे. जेव्हा काय आवटेक जेव्हा माणसाला उत्कट बोलायचं असतं ना, अगदी मनापासून बोलायचं असतं ना, आपल्या रक्ताचे निष्कर्ष त्याला मांडायचे असतात ना, आपल्या मनात चाललेल्या उलाढाली आहेत त्या अगदी अणकुचीदार पद्धतीनं जेव्हा त्याला मांडायचे असतात तेव्हा तो कवीच असतो. पहा, त्याला कवितेचाच आश्रय घ्यावा लागतो. आणि म्हणून मी स्वतः माझा पहिला उच्चार किंवा पहिला आविष्कार हा कविताचा आहे. अगदी 6वी 7वीत शिकत असताना पासून मी कविता लिहितो आहे. आता त्या कवितेचं रूप वेगळं होतं, वयोमानानुसार बदलत गेलं वगैरे वगैरे. पण मला आजही प्रश्न पडतो की इतर सगळे लेखन प्रकार त्याच्यातून व्यक्त होण्यापेक्षा आपण पहिल्यांदा कवितेपाशीच का गेलो? कवितेनं आपल्याला जवळ करावं किंवा कवितेला आपण जवळ करावं असं मला का वाटलं? आता या वयात हा प्रश्न पडतो खरं म्हणजे. पण त्याचं उत्तर मला हे मिळतं की मला तपशिलानं बोलण्यापेक्षा त्यावेळेला अगदी निर्णायक पद्धतीनं संक्षेपाच्या पद्धतीनं असं बोलायचं होतं. आणि अशा अनेक गोष्टी होत्या नेणिवेतल्या जाणीवेतल्या ज्या स्पष्टपणे बोलताही येत नव्हत्या. तर ज्या गोष्टी स्पष्टपणे बोलता येत नव्हत्या त्या गोष्टी सूचक पद्धतीनं बोलण्याची मी ती पद्धती स्वीकारली. या विशिष्ट समाज रचनेमध्ये या लोकांना आपण मुख्यार्थाची भाषा वापरली तर ती सरळ सरळ असल्यामुळे अधिक कळते आणि ती कळल्यामुळे आपण अडचणीमध्ये येतो. त्याच्यामुळे कवितेची भाषा ही सूचकार्थाची, व्यंग्यार्थाची, लक्षणेची भाषा ही जर आपण बोललो तर तेच आपण बोलतो. पण लोकांना तितकं डायरेक्ट ते कळत नाही, प्रत्यक्ष ते कळत नाही आणि त्याच्यातून त्यांना वेगवेगळे असे अर्थ, वेगवेगळे असे संदर्भ, वेगवेगळे अशा लहरी आणि हे सगळं मिळत जातं. हे मला ज्या क्षणी वाटलं त्या क्षणी मला बरं का असं वाटलं की आपल्या प्रकृतीला जे सांगायचं आहे आणि ज्या पद्धतीनं सांगायचं आहे त्यासाठी कविता हे एक मोठं आपल्याला एक हत्यार मिळालेलं आहे. कवितेचा उपयोग या अर्थानं फार मस्त होऊ शकतो असं मला वाटलं असावं त्याही वयामध्ये आणि नंतरच्याही वयामध्ये आणि आजही ते वाटतं खरं म्हणजे. परंतु कविता हे माध्यम स्वीकारलं. पण एक गोष्ट आपण लक्षात घ्या की माझी कविता आणि माझं वैचारिक लेखन किंवा समीक्षा लेखन किंवा इतरही सगळ्या प्रकारचं लेखन हे एक उत्कट भावनाशीलता
आणि तेवढाच बुद्धिवाद, विज्ञाननिष्ठा. ही माझी संवेदन शक्ती, ही माझी भावशक्ती, मी कमालीचा व्याकुळ आहे. फटकन जीवाची कासाविसी होते, व्याकुळ होतो. हे कवीचं मन आहे. पण हे कवीचं मन उत्कट असलं, व्याकुळ असलं, मनस्वी असलं तरीही या संदर्भातले सगळे आविष्कार कधीही बुद्धिवादाच्या विरोधात जात नाहीत, कधीही विज्ञान निष्ठेच्या विरोधात जात नाहीत. हे आपण काळजीपूर्वक लक्षात ठेवा. म्हणजे पराकोटीचा बुद्धिवाद आणि पराकोटीची ही संवेदनशीलता, भावमयता, हा व्याकुळपणा, हा मनस्वीपणा, ह्या दोन्ही गोष्टींचं एक विलक्षण रसायन, मला वाटतं मी केलं असं मी सांगण्यापेक्षा माझ्या जीवनानंच ते मला शिकवलं असावं लक्षामध्ये. म्हणजे माझी एक धारणा आहे बरं का, की जे विज्ञान निष्ठेच्या निकषांवर उतरत नाही ते मी मानायचं नाही. ते तुम्ही सांगणं म्हणजे लोकांना एका अर्थानं भ्रमात टाकणं, लोकांना तुम्ही खोटं सांगणं सरळ सरळ, लोकांना तुम्ही चुकीचं सांगणं सरळ सरळ लक्षामध्ये. आणि माझी प्रकृती अशी आहे की पुढच्या माणसाची फसवणूक आपल्या हातानं होऊ नये, आपल्याकडून होऊ नये. कुणालाही आपण उण लेखू नये, कोणाची फसवणूक होऊ नये. त्याला मी सांगेन ते सत्यच सांगेन. पुढच्या व्यक्तीला मी सत्य सांगेन, त्याला ते पटलं काय न पटलं काय मुद्दा तो नाही आहे. तुकाराम महाराजांनी, जे आपले आवडते कवी आहेत, त्यांनी हे स्पष्ट सांगितलंय. तुका म्हणे सत्य सांगे, येवोत रागे येतील ते. जरा राग यायचा असेल, म्हणजे सत्य सांगितल्यामुळे जर राग येणार असेल तर तो माणूस किती असत्याचा चाहता आहे, असत्यानं त्याला सगळं घेरून घेतलेलं आहे, तो असत्यांचा पुतळा झालेला आहे, असत्यानं त्याच्यावरती एका अर्थानं सगळी एक त्याच्यावरती लादलं गेलं आहे असत्य, आणि असत्यानंच त्याची सगळी घडवणूक झालेली आहे. म्हणून तो सत्याला घाबरतो आहे. सत्य त्याला ऐकावंसही वाटत नाही, कारण त्याला असत्यांची इतकी सवय झालेली आहे. तो सवयीचा गुलाम आहे असत्यांच्या, म्हणून तो सत्य ऐकायला अजून तयार नाही, रेडी नाही आहे तो. मला हे माहित आहे की या माणसाच्या डोक्यात जो असत्याचा प्रभाव आहे, तो असत्याला सत्य मानतो आहे. मला हे कळतं आहे की हे त्याचं संशोधन नाही आहे. असत्याला सत्य मानण्याची ही जी, हा जो निष्कर्ष, हा जो निर्णय त्यानं घेतलेला आहे, त्याचं संशोधन नाही आहे. हे त्याच्या मालकांनी, म्हणजे सांस्कृतिक मालकांनी, म्हणजे त्याच्या एका ऐतिहासिक स्वरूपाच्या मनूसारख्या सगळ्या त्याच्या मालकांनी हे त्याला भरवलेलं आहे आणि तो त्याच्या प्रभावात आहे. त्याला सवय झाली आहे असत्यांना सत्य म्हणायची, म्हणून सत्य अजून त्याच्या कानावर गेलं की तो बिथरून जातो. तो थोडासा चवताळून निघतो, चवताळून उठतो तो. म्हणून, आणि असं असलं तरीही आपण सांगायचं ते सत्यच. बाबासाहेब आंबेडकरांनी ॲनिहिलेशन ऑफ कास्टच्या सुरुवातीला बुद्धाचं एक वचन इंग्लिशमध्ये त्याचं ट्रान्सलेशन करून दिलं आहे. नो ट्रुथ ॲज ट्रुथ अँड अनट्रुथ ॲज अनट्रुथ. असत्य हे असत्यच आहे, हे तुम्ही ठासूनच सांगलं पाहिजे, नाहीतर तुमच्या ह्युमन एक्झिस्टन्सला काही अर्थ नाही आहे. तुम्ही ह्युमन एक्झिस्टन्सचा, मानवी अस्तित्वाचा केवढा घोर अपमान करताय जेव्हा तुम्ही असत्याला असत्य म्हणत नाही आणि सत्याला सत्य म्हणत नाही. एक सूत्र असं आहे की या सत्याला सत्य म्हणण्याची ताकद तुमच्या येत नसेल
आणि ती ताकद आणण्याचा तुम्ही प्रयत्न करीत नसाल तर एक लक्षात ठेवा, तुमच्या ह्युमन एक्झिस्टन्सला खिंडार पडलेला आहे. तुमचं मानवी अस्तित्व हे अजून एस्टॅब्लिशच झालं नाही आहे, त्याची रचनाच झालेली नाही आहे. तुम्हाला वाटतं आपण माणूस आहोत, हे चुकीचं आहे. डेकार्ट म्हणतो, आय थिंक देअर फॉर आय एम. ही माणसाचीच व्याख्या आहे ना. जिवंत अशा माणसाची ही व्याख्या आहे की तू विचार करीत नसतील तर या व्याख्येत तू बसत नाही. मी विचार करतो आहे म्हणून मी माणूस आहे. तू माणूसपणाच्या व्याख्येतूनच वजा होऊन जातोस, बाद होऊन जातोस. म्हणून मला स्वतःला असं वाटतं की मी हे ठरवलं की आपण सत्य सांगायचं. लोकांना ते पटलं काय न पटलं काय, लोकांनी ते स्वीकारलं काय न स्वीकारलं काय, शेवटी तो मी इतकी सगळ्या प्रकारचा आटापिटा केला आणि सत्य सांगितलं, पण पुढच्या माणसानं ऐकलं नाही तरीही मी सत्य सांगितलं. ह्याचं समाधान तर माझं कोणी हिसकावून घेऊ शकत नाही आहे. अगदी खरं आहे. सत्य सांगितलं याचं समाधान तुमचं कोणी हिरकावून घेऊ शकत नाही, हे बरोबर आहे. पण असं म्हणताना हे गृहीत आहे की सत्य एकच आहे आणि ते सत्य तुम्हाला गवसलेलं आहे. हे खरं आहे, सत्य एकच आहे. पण जगातल्या सगळ्या समाजांनी, धर्मांनी आणि जातींच्या समूहांनी अनेक सत्य मांडलेली आहेत. एखादी व्यक्ती जातीच्या चौकटीमध्ये राहून विचार करते ते सत्य जातीचं असतं. एखादी व्यक्ती धर्माच्या चौकटीमध्ये राहून सत्य मांडते ते धर्माचं सत्य असतं. पण जातीची चौकट तुम्ही नाकारली, धर्माची चौकट तुम्ही ओलांडून गेलात. या सगळ्या चौकटी, वंशाची चौकट तुम्ही ओलांडलीत. या सगळ्या चौकटी ओलांडल्यानंतर तुम्ही जाता कुठं? तर माणुसकीच्या एका असीम अशा अंतरिक्षात तुम्ही जाता. तिथं चौकट नाही आहे, तिथं कोणती कक्षा नाही आहे, तिथं कोणती सीमा नाही आहे. अशा एका असीम अवकाशामध्ये आपण प्रवेश करतो. तिथं तुमच्या सोबत तुमची जात नाही, तुमचा धर्म नाही, फक्त तुमच्या सोबत तुमचा एक ओरिजिनल माणूस आहे. याचा विचार, त्याचं म्हणणं, कारण ते कोणी या व्यक्तीच्या हिताचं नाही आहे. त्या व्यक्तीच्या, त्या गटाच्या हितसंबंधाचं रक्षण करणारं तो बोलत नाही. त्या धर्मवाल्यांच्या हितसंबंधांचं रक्षण करणारं तो बोलत नाही. अपरिहार्यपणे त्याचं व्यक्तिमत्व जितकं असीम झालं आहे की तो फक्त सगळ्यांच्या हिताचंच बोलतो आहे. त्याचे हितसंबंध कुठं आहेत? तर त्याचे हितसंबंध सगळ्याच मानवतेमध्ये आहेत. आता लक्षात घ्या, जातीचं सत्य आपण काय मानायचं, धर्माचं सत्य आपण काय मानायचं, आणि ह्या सगळ्या चौकटींच्या बाहेर जो माणूस गेला आहे तोही त्याचा विषय नाही. त्याची कोणती जात, त्याचा कोणता धर्म, त्याचा कुठला प्रदेश, त्याचा कुठला देश, हाही त्याचा विषय नाही. माणसाचं, सगळ्या माणसांचं हे सर्वव्यापी, सर्वसमावेशक कल्याण हे त्याच्या मनात आहे. आणि ते जेव्हा तो सांगतो तेव्हा त्याचं सत्य हे पूर्ण सत्य, युनिव्हर्सल सत्य होतं. बाकीची सत्य ही छोटी छोटी सत्य, त्या जातीपुरती सत्य. एक आपण लक्षात ठेवा, ही जात त्या जातीबरोबर भांडते. म्हणजे एक सत्य, छोटस सत्य दुसऱ्या सत्याबरोबर भांडतं. एक धर्माचे लोक, एका धर्माचे लोक दुसऱ्या धर्माच्या लोकांबरोबर भांडतात. म्हणजे मर्यादित सत्य त्या मर्यादित सत्याबरोबर भांडतात. म्हणजे हे लिमिटेड आणि प्रायव्हेट अशा प्रकारचं, मर्यादित अशा प्रकारचं, चौकटीतल्या अशा प्रकारचं हे सगळं जगणं हे भांडणामध्ये मशगूल असतं. यांनी सगळी या सत्यांनी भांडणांची झाडं लावलेली असतात. पण या सगळ्या पलीकडे या माणसाचं विराट आणि असीम सत्य आहे.
मला स्वतःला असं वाटतं बरं का आवटे, की सत्य हे अनेक नसतात, सत्य ही अनेक नसतात, सत्य एकच असतं. फक्त हे एक सत्य मानण्यासाठी त्यांच्या जातीच्या, धर्मांच्या, प्रदेशांच्या, देशाच्या सत्यांनी त्यांना काहीसं नकार दिलेला असतो, त्यांना थांबवलेलं असतं. हे सत्य त्यांना त्यांच्या छोट्या छोट्या सत्यांच्या चौकटी ओलांडून स्वतःकडे बोलावतं आणि त्यांची सत्य तुम्ही ह्या व्यापक सत्याच्या कक्षा भेदून आमच्या छोट्याशा चौकटीत या असं सांगत असतात. प्रश्न हाच मानवी जीवनापुढे आहे. पहा, तुम्ही सत्य कोणतं मानायचं? संकल्पना म्हणून तुम्ही सत्य हे वेगवेगळं मानणार का? मग सत्यामध्ये भांडणं कशाला येतात? उदाहरणार्थ, हा अल्लाह आहे, हा ईश्वर आहे, तो गॉड आहे. तुम्ही सांगताना ही माणसं तसंच सांगतात ना, काही फरक नाही आहे. फरक नाही ना, मग भांडणं कशासाठी आलीत? तुम्ही माणसं त्या तुमच्या ईश्वराच्या, गॉडच्या, अल्लाच्या सगळ्या त्याच्या नियंत्रणानुसार चालत असाल तर तुमच्यामध्ये भांडणं आली कुठून? तरी ह्याचं कारणच असं आहे की तुम्हाला तुमच्या माणुसकीचं सत्य हे तुम्हाला तुमच्या धर्मानेही नाकारलेलं आहे, तुमच्या जातींनी नाकार. तर अशा प्रकारचं काही सत्य संभवू शकतं का मानवी जीवनामध्ये? आणि ते आहे. ते बुद्ध सांगतायत, ते सॉक्रेटिस सांगतायत, बाबासाहेब सांगतायत, हेरॅक्लिटस नावाचे मोठे फिलॉसॉफर ते सांगतायत, थेलिस सांगतायत. मोठमोठे लोक ह्या सत्याकडे झुकलेले आहेत, सत्य सांगितलंय लोकांनी. आणि हे सत्य सांगणाऱ्या लोकांना समाजांनी त्या काळातल्या छळलेलं आहे. म्हणजे तुमचं सत्य न मानणे हा सुद्धा तुमचा छळवादच असतो एक प्रकारचा. त्या सत्य सांगणाऱ्या व्यक्तीला, सॉक्रेटिसला जेव्हा विषाचा प्याला हेमलॉक दिला जातो तेव्हा त्याला काय वाटत असेल की हा सॉक्रेटिसाचा मृत्यू नाही आहे, तुम्ही त्याचा जीव नाही घेतला, तुम्ही सत्याचा जीव घेतलाय. जे सत्य कुठल्याही लिमिटेड हितसंबंधांमध्ये मावत नव्हतं, अशा एका असीम सत्याचाच तुम्ही खून केलेला आहे. तसंच बुद्धाचा आहे. तुम्ही ज्यावेळेला बुद्ध धम्म भारतातून हे झाला, ते झाला, तिकडे परदेशात गेला, असं झालं, तसं झालं, असं सगळं सांगता, बाबासाहेब आंबेडकरांचे काय आज चाललेलं आहे, सगळ्या स्तरांवर चाललेलं आहे. अगदी संघापासून, बीजेपी पासून आणि त्यांचे जे भक्त आहेत त्यांच्यापासून बाबासाहेब सोडून बाबासाहेबांची पूजा तुम्ही करतात. बाबासाहेब नाकारून बाबासाहेबांचे गोडवे गातायत. माझ्यासारखा बरोबर. आता हा बरोबर, हा अगदी सत्याच्या अनुषंगाने तर आपण आणखी दीर्घ बोलू शकतो. मुद्दा असा आहे की ठीक आहे, तो एक सत्य आहे आणि तुम्हाला असं वाटतं की हे सत्य तुम्हाला हे सांगितलं पाहिजे आपण, हे सत्य काय आहे ते. तुम्ही आता सत्य सांगताना बुद्धाचा आणि बाबासाहेबांचा प्रामुख्याने उल्लेख केलात. एक असं आहे की बुद्धानं जे मांडलं किंवा बाबासाहेबांनी जे मांडलं त्याचं एक वेगळं आकलन करण्याचा प्रयत्न तुम्ही सातत्याने केलेला दिसतो. शेवटी असं आहे की सत्य ज्याला कळलं नाही त्यानं भांडणच केलं पाहिजे असं काही नाहीये. सत्य न कळता पूजा पण केली जाते. त्यामुळे अनेकदा असं घडतं की बाबासाहेबांचे अनुयायी सुद्धा, बुद्धाचे अनुयायी सुद्धा, त्यांना बुद्ध आणि आंबेडकर काय म्हणतात ते कळलेलं नसतंच. अशा वेळी बुद्ध आणि बाबासाहेब नक्की काय मांडतायत हे सांगण्याचा प्रयत्न तुम्ही केलात, सातत्याने केला, आजही करता आहात. खरंच बुद्ध आणि बाबासाहेब आज एवढे समकालीन आहेत का, एवढे महत्वाचे आहेत का, आणि जर असतील तर त्याचं कारण तुम्हाला काय वाटतं? खरं म्हणजे हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. पण आणि या प्रश्नाच्या अनुषंगाने आपण बोलत राहणार आहोतच. आपण बघतोय की डॉक्टर यशवंत मनोहर जेव्हा बोलत असतात तेव्हा आपल्यालाही स्थळ काळाचं, वेळेचं भान राहत नाही. अगदी लहान सहान गोष्ट घेऊन ते ज्या पद्धतीचं मूलभूत चिंतन मांडत असतात, खरंच ते चिंतन फार महत्वाचं आहे. त्यामुळे हे चिंतन आणखी असं सुरू राहणार आहे. तुम्ही कुठेच जाऊ नका. आता या क्षणी मी घेतोय एक छोटासा ब्रेक. प्रेक्षकांसाठी खुश खबर. साम
साम टीव्हीच्या सुप्रसिद्ध सुगरण कार्यक्रमातील खमंग रुचकर आणि चमचमीत रेसिपी आता YouTube वर लवकरच. दिवस उगवण्याच्या खात्रीची कविता. धूळ उडत आहे, पंख दिसत नाहीत तिचे, उद्देश दिसतो आहे. तुमचं पुन्हा एकदा स्वागत. मगाशी ब्रेकवर जाण्यापूर्वी डॉक्टर यशवंत मनोहरांना मी जो प्रश्न विचारला होता तो प्रश्न असा होता की एकूण बुद्धाचं आंबेडकरांचं तत्वज्ञान तुम्हाला खरंच एवढं महत्वाचं, एवढं समकालीन वाटतं का? आणि जर वाटत असेल तर का? त्यांना वाटतं याच्यामध्ये काही शंकाच नाहीये, पण ते का एवढं महत्वाचं आहे? पहिली गोष्ट अशी आहे की बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकर हे असे विचारवंत आहेत की ज्यांनी कधीही आपला विचार अंतिम आहे असं सांगितलं नाही. जगाच्या पाठीवर तुम्ही बघा, वेगवेगळ्या धर्मातील प्रेषित आहेत आणि मोठे काय देव वगैरे जे तुम्ही म्हणता ते आहेत, पण त्या सगळ्यांनी जे विचार स्वातंत्र्य लोकांना दिलं नाही. मी म्हणतो ते खरं आहे, तो म्हणतो तेच, तो म्हणतो मी म्हणतो ते खरं आहे, तो म्हणतो मी म्हणतो ते खरं आहे. जगाच्या पातळीवर हे देवांच्याही संदर्भात घडतं, विचारवंतांच्याही संदर्भात घडतं. बुद्ध नावाचा आपला विचारवंत एक असा आहे पहा. बाबासाहेब नावाचा आपला एक विचारवंत असा आहे, तो हे सांगतोय, ही माणसं ही सांगतायत आपल्याला, आणि माझ्या लेखी हाच खरा विचारवंताचा बाणा आहे की मी सांगतो ते कधीही अंतिम मानू नका, तुम्ही तुमचं डोकं चालवा. बुद्धानं कालामांना हे सांगितलं. कालामांनो हा प्रेषित आहे, कोणी धर्मग्रंथ आहे, कोणी बाबा आहे, कोणी मोठा विचारवंत आहे, तो सांगतो म्हणून ते सत्य आहे असं कधीही मानू नका. तुमच्या सतसत विवेकाला जे पटतं तेच माना. ही गोष्ट आपल्याला वाटते तितकी सोपी नाही, फार विलक्षण आहे. बाबासाहेब आंबेडकर हे सांगतात की जिथे स्वातंत्र्य नाही तिथे मनुष्यच नाही आहे. स्वातंत्र्य हे माणसाचं अस्तित्व तत्व आहे. काय मिनिंग या अस्तित्वाचा? या अस्तित्वाचा मिनिंग आहे स्वातंत्र्य. मला हवं ते बोलता येतं, हवं ते लिहिता येतं, हवं ते सांगता येतं. हे स्वातंत्र्य म्हणजे माणूस. हे जिथे गहाळ होतं ना तिथं माणूसच संपतो पहा. म्हणून आनंदाला शेवटी बुद्ध सांगतात की आनंदा, मी धम्म सांगितला, लकीर के फकीर होऊ नका. गरज पडल्यास परिस्थितीनुसार या माझ्या धम्मात तुम्ही बदल करा. हे काय विलक्षण आहे. यही पस्सी को धम्मा असं बुद्ध म्हणतो. हे विचार कर, चिकित्सा कर आणि पटलं तर स्वीकार. ह्या गोष्टी तत्वज्ञानाच्या आणि मानवी जीवनाच्या संदर्भातल्या या तत्वांवरतीच तर विज्ञान उभं आहे. हो, जे माझ्या हाती लागलं ते अंतिम नाही आहे. जे हाती लागलं त्याच्या मर्यादा, त्याच्यातल्या त्रुटी, त्याच्यातल्या उणिवा मी शोधत राहीन आणि त्याच्या पुढे जाईन. ही विज्ञानाची प्रक्रिया आहे. विज्ञान कोणताच थांबा शेवटचा मानत नाही, नेहमीच उपांत्य थांबा असतो विज्ञानाचा. एक काळजीपूर्वक लक्षात ठेवा. बुद्धाचा थांबा नेहमीच उपांत्य आहे, बुद्ध विज्ञाननिष्ठ आहे. बांधून नाही ठेवत, तुम्हाला खुलं करतो.
तुरुंगात नाही डांबत तुम्हाला, तुरुंग फोडून तुम्हाला तुरुंगाबाहेर काढतो. हे स्वातंत्र्य. बाबासाहेब आंबेडकर हे बाब कसे हे केवळ आधुनिक आहेत आणि आजच्या युगामध्ये अनवर्थक आहेत असं याच्याही पेक्षा ते विज्ञाननिष्ठ आहेत. स्पष्टपणे सांगतात, विचार कुठं थांबत नाही रे बाबांनो, कुठेही विसावू नका. तुम्ही थांबणं म्हणजे तुमच्या डोक्याला तुम्ही नकार देणं, म्हणजे मानवी डोक्यापासून तुम्ही एका अर्थानं फारकत घेणं आहे. आणि ही फारकत म्हणजे तुमची मनुष्यविहीनता तुम्ही एस्टॅब्लिश करणं, प्रस्थापित करणं. विचार कुठे थांबत नाही. संविधान सभेच्या शेवटच्या भाषणामध्ये त्यांनी हे सांगितलं आहे की शेवटचा शब्द संविधानात नाही, पुढच्या पिढ्यांना बांधू नका, मोकळे ठेवा. पुढच्या पिढ्यांना विचार करू द्या. आम्हाला खूप चांगला विचार करता आला, पण आमच्यापेक्षा त्यांना खूप चांगला विचार करता येणं शक्य आहे. तुमच्यामुळे पुढच्या पिढ्या, मेलेल्या पिढ्या निभजू नयेत याची काळजी घ्या जरा. मी विचार केला, मी सत्य सांगण्याचा प्रयत्न केला, त्यांनाही त्यांच्या पद्धतीनं प्रयत्न करू द्या. त्यात थांबू नका. तुमच्या विचाराचं बंधन पुढच्या पिढीच्या व्यक्तिमत्वाला पडता कामा नये, ही काळजी. रानडे गांधी आणि जिनामध्ये बाबासाहेब सांगतात, एखादा विचारवंत, एखादा युग मानव काय करतो, काही गोष्टी सांगतो, काही निष्कर्ष सांगतो. बाबासाहेब म्हणतात की हे सगळे निष्कर्ष अनुयायांनी पत्करलेच पाहिजेत असं नाही आहे. मग काय पत्करलं पाहिजे? विचार करण्याची त्याची पद्धती पत्करली पाहिजे. म्हणजे त्याला त्याच्या पुढच्या परिस्थितीचं वाचन, पुनर्वाचन करून या मेथडॉलॉजीनुसार, या पद्धतीशास्त्रानुसार नवे निष्कर्ष काढण्याची क्षमता त्याच्यात निर्माण झाली पाहिजे. महामानवाचे, महापुरुषाचे, तत्वज्ञाचे विचार नाकारल्यामुळे आपण त्याच्याबद्दल अनादर व्यक्त करतो असं नाहीये. उलट आपण त्याच्यापासून विचार करण्याची क्षमता मिळवतो आणि त्याच्याबद्दल आदर व्यक्त करतो. हे काय विलक्षण आहे हो. तुम्हाला खरं सांगू का, लोकांना हे सांगितलेलं आवडत नाही. लोकांना फार वेगळं, म्हणजे मी काय होतं, लोकांना भक्ती करायची इच्छा आहे. भक्तीवरूनच आता बघा, म्हणजे तुम्ही समकालीन संदर्भामध्ये सध्या भक्ती हा शब्द फारच लोकप्रिय आहे आणि एकूण भक्ती परंपरेचं पुनरुज्जीवन झालेलं आहे. अशा कालखंडामध्ये तुम्ही हे सगळं बोलता आहात. बरं, तुम्ही बुद्धाबद्दल बोलताय, तुम्ही आंबेडकरांबद्दल बोलता आहात, तुम्ही सर्वसामान्य माणसांच्या शहाणपणाबद्दल बोलताय, सत्याबद्दल बोलताय, सगळं ठीक आहे. पण त्याच वेळी तुम्ही जे सांगत होता की विखार असता कामा नये दोन धर्मांमध्ये किंवा काय, पण आता विखार हा स्थायी भाव व्हावा किंवा स्थायी भाव झालाय की काय जगाचा, अशा प्रकारचं वातावरण आहे. म्हणजे भारतामध्ये काय घडतं आहे ते आपण बघतो आहोत. त्याच्याबद्दलचं तुमचं आकलन काय आहे तेही या निमित्तानं यावं अशी अपेक्षा आहे या प्रश्नामध्ये. अमेरिकेत काय घडतंय आपण बघितलं, ब्रेक्झिटच्या निमित्तानं काय घडतंय ते बघितलं. एकीकडे तुम्ही जागतिकीकरणाची मांडणी सातत्यानं करत असता. ब्रेक्झिटमुळे जागतिकीकरणाचाच पराभव झाला अशा प्रकारे बोललं गेलं. ट्रम्प आले आणि जी अमेरिका हा मेल्टिंग पॉट आहे या भरवशावर बराक ओबामांनी 8 वर्ष छान राज्यकारभार केला आणि जागतिक दर्जाची उत्तम भाषणं केली. तिथेच अमेरिका अधिक देशी, संकुचित अर्थानं देशी, नेमाड्यांच्या अर्थानं केवळ नव्हे, अशा प्रकारे अमेरिका देशी होत गेली. हे सगळं जे काही सुरू आहे मला एक समजत नाही. म्हणजे माझ्या मनातला गोंधळ असा आहे की तुम्ही विज्ञाननिष्ठ म्हणता आहात, एकीकडे विज्ञान तंत्रज्ञान अक्षरशः भरभराटीस आलेलं आहे. म्हणजे विज्ञान तंत्रज्ञान भरभराटीस आलेलं असताना दुसरीकडे मात्र जगाचं रूपांतर टोकाच्या या प्रकारच्या असत्यामध्ये होत जाणं हे एकसमयावच्छेदे करून घडत असेल तर त्याचं आकलन कसं करायचं हे माझ्यासारख्या माणसाला अनेकदा जड जातं. तुमचं म्हणणं काय? जागतिक पातळीवर आपल्याला हे दिसतं आणि भारतीय पातळी विशेषतः धर्मांच्या अनुषंगानं
आपले सॅम्युअल हंटिंग्टन आहेत पहा, त्यांनी क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन्स नावाचा ग्रंथ लिहिला आहे. त्याचा मथितार्थ असा आहे की या पुढचा झगडा, या पुढचं युद्ध किंवा या पुढचा संघर्ष हा कोणात मध्ये होणार आहे. त्यांनी स्पष्टपणे हे निदान केलं आणि ते मला पटतं बरं का, की त्याला तुम्ही सेक्युलरिझम म्हणता, इहवाद, त्याचा मी अर्थ इहवाद असा घेतो सेक्युलरिझमचा. इहवाद आणि विज्ञाननिष्ठा. विज्ञाननिष्ठा म्हणजे तरी काय, मला स्वतःला आवटे हे सारखं जाणवतं की विज्ञान ही स्वतःच नीती आहे असं तुम्हाला का नाही वाटत. ती अत्यंत भेदक, अत्यंत क्रिएटिव्ह, सर्जनशील अशा प्रकारची नीती विज्ञान आहे. हे मला प्राप्त झालं. इथं मी थांबणार नाही, त्याच्या त्रुटी काढत पुढे मी जाईन. ते साध्य झालं की त्याच्याही त्रुटी काढील मी. जावे पुढे त्या पुढे, जीवाचा मज हाच धर्म दिसतो, जावे पुढे त्या पुढे. मी जिथं आलो त्याच्या पुढे मी गेलो पाहिजे. तर ही जी प्रक्रिया आहे पा विज्ञानाची, तर ही जर प्रक्रिया तुम्ही नीती मानली तर माणसांच्या प्रकृतीवर, माणसांच्या स्वभावांवर, माणसांच्या वर्तनांवर, माणसांच्या विचार करण्याच्या पद्धतीवर, लक्षात घ्या नीतीचा उगम कुठं आहे. कल्चरचा उगम नीतीत आहे, नीतीचा उगम कल्चरमध्ये आहे. तुम्ही असा माणसाच्या या नीतीमध्ये, नीती ही जर ह्या विज्ञान निष्ठेमध्ये मानली, मी विचार करण्याची पद्धती हीच माझी नीती आहे, विज्ञान पद्धती हीच माझी नीती आहे, असं मानल्याबरोबर तुमच्या संपूर्ण व्यक्तिमत्वामध्ये काय काय फरक होत जातात ते आपण बघू. माणूस बदलत जातो पहा. तो त्या सगळ्या विज्ञानाच्या ट्रान्समध्ये आणि नियंत्रणात येतो आणि त्याचं व्यक्तिमत्व एक नीतिमान होत जातं की नाही असं आहे. वेगळी नीती विज्ञानापेक्षा काय शोधायची आपण, तिथंच त्या नीतीचे उगम आहेत. मग त्याचा तपशील तुम्ही आम्ही वेगळ्या पद्धतीने आणखी मांडत बसा. मला स्वतःला असं वाटतं बा की एक थोडासा विषयांतर करतो. मघाशा माझ्या त्या विवेचनाला पूरक अशा प्रकारचं विषयांतर काय आहे की आता तुम्ही आपल्या गरजेनुसार, परिस्थितीनुसार, जीवनाच्या आवश्यकतांच्या नुसार बदल करा. दम्मातच बदल करा असं नाही. दम्मात बदल म्हणजे स्वतःत बदल. स्वतःत बदल केल्याशिवाय दुसऱ्या व्यक्तीत बदल होत नाही आणि समाजात बदल होत नाही. हा बदल बाबासाहेब आंबेडकरांनी जागतिक पातळीवर बुद्ध कुठं कुठं गेला हे आपल्याला माहित आहे. जपान, चीन वगैरे, इंडियन वगैरे, या सगळ्या बरं का, हा सगळा इतका पसरलेला बुद्ध जागतिक पातळीवर बाबासाहेबांनी बुद्ध अँड हिज धम्मामध्ये किती बदलून घेतलाय. याला रिकन्स्ट्रक्शन म्हणतो. यालाच तोडून, तुम्हाला जरा तोडून पण या मुद्द्याला जोडून असं मी विचारतो. एकीकडे तुम्ही सांगता आहात आणि नंतर जे म्हणता आहात त्याच्यामध्ये फार अंतर्विरोध आहे. तुम्ही असं म्हणताय की विज्ञान हीच नीती आहे, विज्ञानानेच धारणा केली पाहिजे, मग वेगळ्या धर्माची गरज काय. नाही, हे पहा, आता तुम्हाला मी हे सांगितलं पाहिजे की बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धाच्या तत्वज्ञानाला जो धर्म शब्द चिकटला होता तो शब्दच काढून टाकला ना. रिकन्स्ट्रक्शन किंवा पुनर्रचना आपण ज्याला म्हणतो ना, लोकांनी त्याला धर्मरूप दिलं होतं. बाबासाहेबांनी त्याची पुनर्रचना केली, नवी रचना केली. हे जे रिकन्स्ट्रक्शन आहे, मला हे सांगायचं आहे आवटे की बाबासाहेब आंबेडकरांनी त्याचं धर्मरूपच काढून टाकलं. इतर जे धर्म आहेत त्या धर्मांच्या ओळीमध्ये बुद्ध धर्म म्हणून तो उभा होता, त्याला त्या रांगेतून त्यांनी बाहेर काढलं आणि तू धर्म नाही आहेस, तू
फिलॉसॉफिकल वे ऑफ लाईफ आहे. तू विज्ञाननिष्ठ जीवन पद्धती आहेस, तू धर्म नाही आहेस. लक्षात ठेवा, इतर धर्म एका बाजूनं आणि बुद्ध धम्म एका बाजूनं. आता धम्म शब्द आपण वापरतो तो बाबासाहेबांनी, हे लक्षात ठेवा, बाबासाहेबांनी धम्म या शब्दाला किंवा या कन्सेप्टला एक आशय दिला आहे. तो धर्म या कन्सेप्ट पेक्षा वेगळा आहे, फार वेगळा आहे. तिथे कुठलं ईश्वर नाही, कुठला आत्मा नाही, कुठला पुनर्जन्म नाही, कुठलं काही नाही, परलोक नाही, स्वर्ग नाही, नरक नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. सेक्युलर इहवाद. बाबा म्हणजे मुद्दा मला हे सांगायचं आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी इतका लोकप्रिय असलेला बुद्ध धर्म, या बुद्ध धर्माला म्हणजे बुद्धाच्या तत्वज्ञानाला त्या धर्माच्या सगळ्या तुरुंगवासातून बाहेर काढला आहे. तो धर्म नाही आहे, हे आपण लक्षात घेऊ. आपण बाबासाहेब आंबेडकरांनी धर्म दिलाच नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी एक सेक्युलर फिलॉसॉफी दिली जगण्यासाठी, एक विज्ञाननिष्ठ फिलॉसॉफी दिली जगण्या. मुद्दा कसा आहे, इतकं सगळं लोकांमध्ये मान्यता असलेलं त्या मान्यतेला सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी पुनर्रचित केलं, त्याची पुनर्रचना केली. मुद्दा कसा आहे की ही पुनर्रचना करीत जाणं हेच माणसाच्या जीवनाचं इतिकर्तव्य आहे. हाच त्या जीवनाचा, माणसाच्या जीवनाचा हाच अर्थ आहे. पहा, हे यांनी सांगितलं, परंपरेने हे चालत आलं आहे. मी मानवी जीवनासाठी काय आवश्यक आहे, त्याच्या उन्नयनासाठी काय आवश्यक आहे, त्याच्या माणूसपणाच्या वृद्धीसाठी काय आवश्यक आहे, त्याच्या माणूसपणाच्या संवर्धनासाठी काय आवश्यक आहे, या निकषावर तुमचा सगळा पसारा मी त्याचं सॉर्टिंग करणे म्हणतो आपण, अशा प्रकारे मी त्याचं विश्लेषण करीन. बाबासाहेब आंबेडकरांनी हे केलं आणि याचा अर्थ असा आहे की आपल्याला हे सांगितलं आहे, जे आलं ते स्वीकारू नका. मानवी जीवनाच्या संवर्धनासाठी जे आवश्यक आहे ते स्वीकारा. लोकांना जे वाटतं ना ते सांगू नका. तुम्ही त्यांच्या हिताचं बोला. त्यांना परवडलं नसलं, आवडत नसलं तरीही बोला, असं त्यांनी सांगितलेलं आहे. मला स्वतःला असं वाटतं बरं का. आता तुम्हालाही माहित आहे की धर्मानं मानवी जीवनामध्ये काय काय अनाचार केलेले आहेत, काय काय हिंसक अशा प्रकारचे प्रसंग, युद्धे, हे ते सगळं केलेलं आहे. आणि मानवी जीवनाचं एका अर्थानं किती किती पातळ्यांवर त्यांनी माणसाचं जीवन असं उद्ध्वस्त केलेलं आहे, हे आपल्याला माहित आहे. मी स्वतःला कुठल्याही अर्थानं धर्मवादी म्हणत नाही. बाबासाहेबही स्वतःला धर्मवादी म्हणत नव्हते आणि बुद्धही काही धर्मवादी नव्हता. कोणालाच या अशा थिंकर्सना अखिल मानवी जीवनाचं एका वेळेला सर्वसमावेशक आणि समग्रलक्षी चिंतन करणाऱ्या कुठल्याही थिंकरला, फिलॉसॉफरला कुठला धर्म नसतो. आता आणि टॉल्स्टॉय काय म्हणाला होता पहा, ब्युटी विल सेव्ह द वर्ल्ड. हा एक विधान तुम्ही लक्षात ठेवा. काय ब्युटी म्हणजे काय आहे? मानवी जीवनाचं सौंदर्य. माणसाचं सौंदर्य नाही, स्त्रीचं सौंदर्य म्हणतो आपण, पुरुषाचं सौंदर्य म्हणतो. या पातळीवर ते सौंदर्य नाही आहे. मानवी जीवनाच्या सौंदर्याची तुमची कन्सेप्ट काय आहे? ही जी ब्युटी आहे, हे जे सौंदर्य आहे, ते सौंदर्यच याच्या पुढे मानवी जीवनाचं संवर्धन करील, संरक्षण करील. मॅथ्यू अर्नॉल्ड नावाचे एक मोठे समीक्षक आहेत, फिलॉसॉफर. ते काय म्हणाले होते, यापुढे तुमचं जीवन, तुमच्या जीवनामध्ये धर्माची जागा कविता घेईल. धर्माचं एका अर्थानं उच्चाटन होईल, धर्म बाजूला सारला जाईल आणि त्याची जागा कविता घेईल. बर्ट्रांड रसेल काय म्हणाले होते हेही आपल्याला माहित आहे की सगळे धर्म वगैरे कसे मानवी जीवनाला विघातक आहेत, अपकारक आहेत आणि मारक आहेत, असं सगळं अनेक लोकांनी म्हटलेलं आहे. मला स्वतःला याची गंमत अशी वाटते की मॅथ्यू अर्नोल्ड कविता जागा घेईल म्हणतो धर्माची, तिकडे टॉल्स्टॉय ब्युटी विल सेव्ह द वर्ल्ड म्हणतो आणि कविता म्हणजे ब्युटीच ना.
एस्थेटिक सेन्स ज्याच्यामध्ये आहे, सौंदर्य ज्याच्यामध्ये आहे, अशी संरचना म्हणजे कविता, ब्युटी. तर यामुळे मला स्वतःला बरं का तुम्ही म्हणाल ना, तर धर्म ही गोष्ट माझ्या अगदी नितांत अशा जिला मी नकार दिलेला आहे अशी गोष्ट आहे. तुम्ही धर्माला नकार दिला, पण आता जे म्हटलं ते फार महत्वाचे. म्हणजे तुम्हाला ते विचारणं आवश्यक आहे की धर्माची जागा कविता घेईल, हे विधान तुम्ही उद्धृत केलं. याचा अर्थ तुम्ही कवितेकडे त्या अर्थानं बघता आहात. खरंच मला सांगा की मुळामध्ये तुम्ही धर्मवादी नाही आहात, पण तुम्ही निश्चितपणे कवी आहात, तुम्ही कवितावादी आहात. अशा वेळी कवितेचा या सगळ्या संदर्भांमध्ये नक्की रोल काय, कवितेची भूमिका काय? कवी मगाचं परत थोडस एक मिनिट भर पुनरावृत्त करतो की कवी, असा जो कवी मला वाटतो, तो कवी कुठल्याच तुरुंगात असा राहणारा कवी नाही आहे. तो मुक्त झालेला आहे. अनेक फिलॉसॉफर सांगतात की माणूस जन्माला येतो त्यावेळेला तो मुक्त असतो आणि पुढे समाज त्याला वेगवेगळ्या बंधनांमध्ये अडकवतो. हे काही आपलं क्रिएशन नाही आहे. आपण जी बंधनामध्ये अडकलो आहोत ना, ते आपण आपल्या मनाप्रमाणे अडकलो नाही आहोत. कोणीतरी त्यांच्या हितसंबंधासाठी आपल्याला अडकवलेलं आहे. बरोबर आहे. तर हा कवी बरं का, म्हणजे मी असं बोललं पाहिजे की रोला बार्थ नावाचा एक मोठा क्रिटिक आहे पहा पाश्चात्य जगात. त्यांना डेथ ऑफ द ऑथर असा एक मोठा लेख लिहिलाय आणि धमाल उडून गेली पाश्चात्य जगामध्ये. मला स्वतःला नेहमी हे वाटतं की डेथ ऑफ द ऑथर असं लिहिणारा रोला बार्थ हा 20व्या शतकात लिहितो आहे, 1960च्या वगैरे त्या दशकामध्ये. ज्या वेळेला तुम्ही या माणसाला माणूस असण्याचं स्वातंत्र्य नाकारता आणि तो नंतर कविता लिहितो, हा डेड कवीची रचना असते की नाही, मेलेल्या कवीची रचना असते की नाही. तुम्ही ज्या वेळेला म्हणजे तो फ्युअरबा असं म्हणतो बा की ज्या वेळेला तुम्ही स्वतःचं स्वातंत्र्य ईश्वराच्या अधीन करून टाकलं, त्यानं सगळी काळजी तुमची व्हावी आणि विचार करण्याचा ठेका त्याच्याकडे देऊन टाकला आणि तुम्ही मात्र अवलंबित झालात, अवलंबून राहायला तुम्ही मोकळे झालात. तुम्ही तुमच्या आयुष्यातला तो क्षण कसा आहे, तो क्षण तुमच्या माणूसपणाची एका अर्थानं मृत्यू करणारा क्षण आहे. तुम्ही तुमच्या सगळं माणूसपणे गमावताच इथे पहा. या अर्थानं अशी जी माणसं कविता लिहित होती त्या काळात, अशी जी माणसं साहित्य लिहित होती त्या काळात, मला रोला बार्थचा सगळा अन्वयार्थ घेऊन तुमच्या प्राचीन भारतामध्ये जावंसं वाटतं की ही जी त्या काळामध्ये माणसं लिहित होती, ती माणसं काय लिहित होती, एका परंपरेने त्यानं सांगितलं ते लिहित होती. त्याच्या बाहेर जायचं नाही. म्हणजे माणूस तुम्हाला पूर्ण अर्थानं समजूनच घ्यायचा नाही आहे, त्याला काही तुकडेच तुम्हाला समजून घ्यायचे आहेत. तर माझ्या लेखी हा डेथ ऑफ पोएट किंवा डेथ ऑफ ऑथरच होता पहा. तर या अर्थानं आपण हे जर बघितलं ना, तर अलीकडचा कवी, अलीकडचे साहित्यिक, महानगरीय साहित्यिक, जीवन हे माणूस आपला चेहरा गमावून बसला आहे, तो हरवून बसलाय स्वतःला. मला सांगा, हे तुम्ही 20व्या शतकात सांगत आहात, 21व्या शतकात सांगत आहात. माणूस हा किती केवढ्या संदर्भामध्ये इतिहासात स्वतःला गमावून बसलेला आहे, हे तुम्ही कधी सांगितलं नाही. आणि परिवर्तनाच्या जागतिक पातळीवरच्या चळवळी जेव्हा पुढे यायला लागल्या, त्यावेळेला मात्र तुम्ही माणूस आपला चेहरा गमावून बसला असं सांगता, माणूस पराभूत झाला असं सांगता.
ही भांडवलशाहीने निर्माण केलेली जी समाज रचनाची अंतिम आहे, त्याच्या पुढे माणसाच्या प्रतिभेला काही सुचलं नाही असं सांगता. एंड ऑफ आयडियॉलॉजी तुम्ही बोलता. एंड ऑफ आयडियॉलॉजी कधी झाली होती तुम्हाला माहित आहे का भारत देश? हे अगदी खरं आहे. म्हणजे आता ज्याचा उल्लेख झाला, विशेषतः पाश्चात्य विचारवंतांना एंडचं फार कौतुक असावं किंवा एंड असं म्हटलं की चर्चा होते अशी कदाचित शक्यता असेल. त्यामुळे एंड ऑफ सिव्हिलायझेशन, एंड ऑफ हिस्ट्री, डेथ ऑफ ऑथर वगैरे हे सगळं आहे. प्रेक्षकांसाठी खुश खबर. साम टीव्हीच्या सुप्रसिद्ध सुगरण कार्यक्रमातील खमंग, रुचकर आणि चमचमीत रेसिपी आता YouTubeवर लवकरच. दिवस उगवण्याच्या खात्रीची कविता. धूळ उडत आहे, पंख दिसत नाहीत तिचे, उद्देश दिसतो आहे. मला एक प्रश्न असा पडतो या सगळ्या याच्यामध्ये. एकीकडे बरी कन्स्ट्रक्शन, पुनर्निर्माण, आणि दुसरीकडे पुनरुज्जीवन असा संघर्ष सुरू असतो. आणि अशा वेळी तुम्ही गोष्ट सांगता आहात आंबेडकरांची, तुम्ही सांगता आहात बुद्धाविषयी, तुम्ही सांगता आहात एकूण मानवतेविषयी, आणि तरीही भारतामध्ये मात्र जे काही चाललेलं आहे त्याच्या अनुषंगाने अलीकडे तुम्ही भारतीयत्वाच्या निमित्तानं बरंच चिंतन मांडलेलं आहे. अलीकडच्या कालावधीमध्ये अनेक भारतीयांना असं वाटतंय की काही जे घडतंय ते फारच भयानक आहे आणि यातून उभं राहणंच अशक्य आहे. विचारांचा उल्लेख आपण केला, पण केवळ विचार करतो, विचार करायला सांगतो म्हणून दाभोलकरांचा खून होतो, पानसरेंचा खून होतो, कलबुर्गींचा खून होतो. ज्याप्रमाणे मी सांगितलं की एकीकडे विज्ञान कमालीचं वाढत असताना विज्ञान निष्ठा कमालीची ओसरते आहे, त्याप्रमाणे माध्यम कमालीची विस्तारत असताना स्वतंत्र कंटेंट मात्र कमी कमी होत चाललं आहे. असं सगळं जे काही एकूण जगभर घडतंय त्या पार्श्वभूमीवर भारतीयत्वाची तुमची कल्पना काय आहे? आज आपण जर बघितलं तर भारतामध्ये भारतीयत्वाची कल्पना नाकारून हिंदू राष्ट्रवादाची कल्पना आणि त्याहीपेक्षा वैदिक राष्ट्रवादाची कल्पना पुढे रेटली जात आहे. आणि वैदिक राष्ट्रवाद म्हणजे शेवटी ब्राह्मणवादच. आणि ब्राह्मणवादाची रचना जशी वेदांमध्ये आहे तशी ती मनुस्मृतीमध्येही आहे. तर या दृष्टीनं बरं का मला स्वतःला असं वाटतं की या देशातली मुठभर मंडळी हिंदू या शब्दाचा अत्यंत चलाखीने वापर करून हिंदू राष्ट्रवादाची मांडणी करण्याचं सुतोवाच करतायत. ते होईल असं नाही. पहाडासारखं म्हणा, हिमालयासारखं म्हणा, संविधान उभा आहे भारत राष्ट्राच्या पाठीशी, त्याच्यामुळे ते होणार नाही आहे. पण काय होतं माहित आहे का, या देशातले जे हिंदू आहेत आणि जे हिंदुत्ववादी नाहीत, वैदिक निष्ठ नाहीत किंवा मनुस्मृतीवादी नाहीत, हा हिंदू नावाचा फॅक्टर या सगळ्या आजच्या वातावरणामध्ये फार महत्वाचा ठरणार आहे. ज्यांच्या खांद्यावरती उभं राहून, ज्यांना हिंदू राष्ट्राशी काही देणं घेणं नाही, त्या हिंदूंच्या खांद्यावर उभं राहून ब्राह्मणवादाची रचना म्हणजे वर्णव्यवस्थेची रचना, चातुर्वर्ण्याची रचना, पहा कसं आहे, विलक्षण आहे हो.
4 वर्ण आणि हजारो जाती. लोकसत्तेमध्ये बातमी अशी आहे की विद्यार्थ्यांच्या TC वरती शाळा सोडण्याच्या किंवा शैक्षणिक संस्था सोडण्याच्या दाखल्यावरती विद्यार्थ्याच्या पोट जातीचा निर्देश असला पाहिजे. तुम्ही यामागचा सदहेतू लक्षात घेणार का? काय हेतू असेल? म्हणजे आम्ही पोटजाती नष्ट करीत, नंतर पुढे जाती नष्ट करीत, पुढे वर्ण नष्ट करीत, त्याच्याही पुढे वर्ग नष्ट करीत एकवर्गीय समाज रचना असं स्वप्न बघतो आहोत. लक्षात घ्या या स्टेप्स कशा आहेत. आम्ही हे सगळं नष्ट करायला चाललो आहोत. तुम्ही हे सगळं कसं डेव्हलप होईल, कसं ते प्रभावी होईल, लोकांच्या मनावर मध्ये ह्या विषाची घरं कशी बांधली जातील याचा विचार तुम्ही करत आहात. मला स्वतःला असं वाटतं की भारतीयत्व, मी ही मांडणी करतो आहे की भारत हा शब्द काही 3 अक्षरांचा शब्द नव्हे. हे स्थलवाचक अशा प्रकारचा सुद्धा हा शब्द नव्हे. हा शब्द एक मूल्यांचा कोश आहे. लक्षात ठेवा. या मूल्यांचा कोश तुम्हाला भारतीय संविधानाच्या प्रियांबलमध्ये दिसेल, उद्देश पत्रिकेमध्ये दिसेल. बंधुता, स्वातंत्र्य, समता, सामाजिक न्याय हे सगळं तिथं आहे. सेक्युलरिझम आहे, समाजवाद आहे, हा सगळा मूल्यांचा कोश आहे भारत या शब्दामध्ये. आणि ज्यांना हे मान्य नाही त्यांना हिंदू राष्ट्रवाद पाहिजे आहे, ज्याच्यामध्ये ब्राह्मणाचं सर्वश्रेष्ठ किंवा वर्चस्व आहे असा ब्राह्मणिझम, असा ब्राह्मणवाद म्हणजे वैदिक धर्माचं नाव या राष्ट्राला द्यायचं आहे. पण हिंदूंच्या नावाचा एक प्रकारे आधार घेतल्याशिवाय त्यांना हे करता येत नाही. आणि आमचे खेड्यापाड्यामध्ये जे हिंदू बांधव पडलेले आहेत त्यांना ही सगळी जी हातचलाखी आहे, हा सगळा जो एक धूर्तपणा आहे किंवा षडयंत्र आहे ते काही त्यांच्या लक्षात येत नाही आहे. आपण हे लक्षात ठेवा. मी मांडणी अशी करीन की ही मूल्ये, संघवाले जे नेहमी सांगतात की ही मूल्ये पाश्चात्य मूल्ये आहेत. स्वातंत्र्य, समता, बंधुता, फ्रेंच राज्यक्रांती. बाबासाहेबांनी तेव्हाही सांगितलं की ही फ्रेंच राज्यक्रांतीतली मूल्य नव्हत, ही भारतातली मूल्य आहेत. ती मी माझ्या बुद्धापासून घेतलेली आहेत लक्षामध्ये. म्हणजे मी मांडणी अशी करीन त्याच्याही पेक्षा की श्रवण संस्कृती नावाची संस्कृती या भारतात आहे. तिचे पहिले तत्वज्ञ सांख्य आहेत. त्यांच्या समांतर पद्धतीनं लोकायत तत्वज्ञ आहेत. हे सगळे सेक्युलर आहेत, येवादी आहेत. कोणी देव मानला नाही, ईश्वर मानला नाही, परलोक नाही, काही नाही, काही नाही. या आपल्या डोळ्यापुढे हे जे मानवी जीवन आहे त्याचं व्यवस्थापन आपल्याला करायचं आहे. त्याची अर्थरचना, त्याची समाज रचना, त्याची राज्य रचना, त्याची नीती रचना, त्याची शिक्षण रचना, ही सगळी आपल्याला या हे आपल्या पुढे जे आहे मानवी जीवनामध्ये जन्मापासून मरेपर्यंत हे जे जीवन आहे ते इह जीवन, या जीवनाची मांडणी करायची आहे. या जीवनाच्या वृद्धीचा, त्याच्या संवर्धनाचा विचार आपल्याला मांडायचा. तो या लोकांनी केला. पुढे बुद्ध आहे, लोकायतानंतर बुद्ध आहे. पुढे आपल्याला हे दिसेल की बाबासाहेब आंबेडकर इकडे येतात. मध्ये खूप लोक आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे. पण मी ही एक संस्कृती मानतो, ही एक नीती मानतो की जी ही आधुनिकच आहे. ही सगळी मूल्य इथं आहेत. इथं विषमता नाही आहे, इथं पारलौकिक मूल्य नाही आहेत. स्त्रीची अगदी लोकायत तत्वज्ञान बघा तुम्ही, सांख्यांचं तत्वज्ञान बघा, बुद्धाचं तत्वज्ञान बघा, स्त्रीला कुठेही उणेपणा नाही आहे. आणि 51व्या कलमामध्ये हे बाबासाहेब आंबेडकर सांगतात, स्त्रीच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या सगळ्या गोष्टी तुम्ही विसर्जित करा. कोणाच्याही प्रतिष्ठेला वन मॅन वन व्हॅल्यू, वन मॅन वन व्हॅल्यू हे तत्व अगदी सांख्यांपासून आणि लोकायतापासून आणि बुद्धापासून या देशामध्ये श्रमण संस्कृतीच्या रूपानं, श्रमण संस्कृती आणि ब्राह्मण संस्कृती
या दोन संस्कृतींचा संघर्ष बाबासाहेब आंबेडकरांनी आणि इतरही विचारवंतांनी असा चितारलेला आहे. तुम्हाला सांगतो, कोसंबी सारख्या. हे सगळं आपण लक्षात घेतलं ना तर हा देश कोणत्या भारतीयत्व इथं कुठं आहे? तुमचं हिंदुत्व असेल, हिंदुत्ववाद असेल, हे असेल ते असेल, पण भारतीयत्व भारतीय संविधानामध्ये जे आहे ते हे आहे, जे कुठल्या धर्माला मान्यता देत नाही, कुठल्या जातीला जातीविहीन आहे, धर्मातीत आहे. अशा प्रकारचं हे सगळ्या माणसांवरती समानतेनं वन मॅन वन व्हॅल्यू बांधून प्रेम करणारं जे भारतीयत्व ते भारतीय संविधानामध्ये आहे. हे जे भारतीयत्व आहे ते प्रामुख्यानं तुम्ही संविधानिक नैतिकतेच्या अंगानं मांडता आहात किंवा संविधानिक संदर्भ सगळे देत आहात. आपल्याकडे अडचण अशी आहे की एकतर तुम्ही हे आहात किंवा त्याच्या विरोधामध्ये आहात. त्यामुळे तुम्ही एकतर भक्त आहात किंवा विरोधक आहात. अगदी त्याप्रमाणे तुम्ही वारंवार ब्राह्मणवादाची मांडणी करता आहात. मग तुम्ही ब्राह्मणवादाची मांडणी, त्याला विरोध करता आहात, ब्राह्मणवादाला विरोध करता आहात, याचा अर्थ तुम्ही दलित विद्रोही आहात. पण तुमची तिकडे पण एक वेगळी मांडणी आहे. तुम्ही त्या अर्थानं दलित किंवा विद्रोही कवी किंवा साहित्यिक कार्यकर्ते ज्या प्रकारची मांडणी करतात त्या प्रकारची पण मांडणी करताना तुम्ही दिसत नाही. किंवा मी तर असं म्हणेन की तुमच्या कवितेचं पुन्हा कवितेकडे यायचं ठरवलं आपण तर कवितेचा विचार केला तर तुमच्या कवितेमधला कवी हा एकीकडे ही ब्राह्मणवादाच्या विरोधातली मांडणी करतो, पण तरी त्याची शब्दकळा वेगळी आहे, त्याची मांडणी वेगळी आहे. ती अगदी साधारणपणे दलित विद्रोही कवींची म्हणून एक ओळखली जाणारी मांडणी आहे, जी एक शब्दकळा आहे, तशी ती नाही. हे जे वेगळेपण आहे त्याच्याकडे कसं बघताय? मी स्वतःला हे मानतो की या देशामध्ये ब्राह्मणवाद, परदेशामध्ये धर्मवाद किंवा भांडवलशाही, या देशामध्ये ब्राह्मणवाद, धर्मवाद, या सगळ्यांवर जेव्हा आपण टीका करतो त्यावेळेला टीका कोणावर करतो? काय करतो टीका? आपल्याला काय हौस आहे का, वेळ आहे का? नाही, आपण शोषणावर टीका करतो, आपण विषमतेवर टीका करतो, भेदांवरती टीका करतो, ज्याला आपण एकूणच माणसांची पिळवणूक आहे त्या पिळवणुकीवरती टीका करतो. कारण आपल्याला माणसाचं स्वातंत्र्य अबाधित पाहिजे आहे. कारण स्वातंत्र्याशिवाय या माणसाला माणूसपण प्राप्त होत नाही, हे आपण सूत्र ध्यानात ठेवलेलं आहे. म्हणून आपण हे मानतो की मी शोषणावरती टीका करतो. हे शोषण जो करीत असेल, कोणीही करो, मला काय करायचं? हे शोषण जो करीत असेल तो माझ्या टीकेचा विषय आहे, पण माझी टीका शोषणावर आहे. आणि काय असतं माहितीये का, मी स्वतः दलित हा शब्द अगदी 90च्या दशकापासून 90च्या मी नाकारलेला आहे पहा. आणि मला स्वतःला असं वाटतं की माणसानं दलित म्हणून पेश होऊ नये. बाबासाहेबांनी काही तुम्हाला दलित ठेवण्यासाठी धम्म दिला नाही, त्याच्यातून मुक्त करण्यासाठीच तर धम्म आहे. तुम्ही कशाला दलित म्हणवता स्वतःला? आणि कोणीही स्वतःला दलित म्हणू नये, साहित्यालाही दलित म्हणू नये, जगाच्या पाठीवर कोणी दलित असू नये, पीडित असू नये, शोषित असू नये, ही आपली भूमिका आहे. आपली भूमिका आपल्याला असं सांगते की दुनिया ही शोषणविहीन असू शकते की काय? असणं शक्य आहे की काय? माणसाला ते शक्य होईल की काय? आपण या शक्यतेचा आदमास घेतो आहोत. ह्या शक्यतेला आपण एका अर्थानं प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करणारे लोक आहोत. माणसानं पेश होताना जात म्हणून पेश होऊ नये, साहित्यानं पेश होताना जात म्हणून पेश होऊ नये. मी या विशुद्ध माणसाचा विचार केला की माझ्या डोळ्यापुढे अशुद्ध उभी राहतात. शुद्धतेचा विचार जर माझ्या डोळ्यापुढे असला तर अशुद्धता माझ्या डोळ्यापुढे उभी राहते. आणि मग मी अशुद्धतेवर, शुद्धतेच्या संरक्षणासाठी या अशुद्धतेवर चिरलो पाहिजे, ती अशुद्धता नष्ट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ही भूमिका मला मान्य आहे, ही कोणालाही मान्य होईल. त्याच्यामधली फक्त एक अडचण अशी आहे, गंमत अशी आहे की एक यशवंत मनोहर या माणसाला असं वाटणं
त्याची अशी सदिच्छा असणं ही चांगली गोष्ट आहे. पण साहित्यानं हे केलं पाहिजे, साहित्याचं हे प्रयोजन असलं पाहिजे, साहित्यानं हे असं मांडता कामा नये. असं जेव्हा यशवंत मनोहर नावाचा कवी म्हणतो तेव्हा तो कमिटेड कवी हो पाहतो, तो काहीतरी बांधिलकी मानणारा कवी हो पाहतो. आणि बांधिलकी मानल्यामुळे त्याच्या कवितेचा अवकाश कमी होतो असं नाही का होत? म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुमची बांधिलकी कशाशी आहे? आपल्या या सगळ्या विवेचनामध्ये माझी बांधिलकी माणसाच्या संपूर्ण स्वातंत्र्याशी आहे. तो गोरा आहे, काळा आहे, पिवळा आहे, आणखी काय आहे, निग्रो आहे हे मला माहित नाही. माणूस ही बांधिलकी जिला कुठल्या मर्यादाच नाही आहेत, जिला कुठल्या सीमाच नाहीत, ती बांधिलकी खरं म्हणजे बांधिलकीच होत नाही, मुक्ती होते. ते या अर्थानं मी असं मानेन की मी प्रतिबद्ध जरूर आहे, कमिटेड जरूरच आहे, आणि तो माणसाशी कमिट आहे. तिथे माझी प्रतिबद्धता आहे, तिथे माझी बांधिलकी आहे. आणि या बांधिलकी हे पहा म्हणजे काय होतं माहित आहे का? अशी बांधिलकी व्यापक पातळीवर तुम्ही किती म्हटलं तरी माणसाच्या खुलेपणाशी, त्याच्या स्वातंत्र्याशी, जगभरच्या माणसाच्या स्वातंत्र्याशी, खुलेपणाशी तुम्ही बांधिलकी सांगितली तरी या बांधिलकीला विरोध करणारे लोक असतात. म्हणजे जेव्हा तुमचं व्यक्तिमत्व असा विचार करायला लागतो या बांधिलकीचा, तेव्हा कुठल्या तरी इतर बांधिलक्या तुमच्या विरोधात असतातच. हा संघर्षाचा मुद्दा आहे. हा संघर्षाचा मुद्दा तुमच्या साहित्यामध्ये, कारण एक विशुद्धता आणि अनेक अशुद्धता असा नाही, मला असं नाही म्हणायचं. म्हणजे विशुद्धता विरुद्ध विशुद्धता पण असू शकते. म्हणजे तुमच्या बांधिलकीला विरोध करणारी बांधिलकीच असेल असं काही मानण्याचं कारण नाही. माझा मुद्दा असा आहे, आता उत्तर आधुनिक साहित्यिक ज्या पद्धतीने विचार करतायत किंवा ज्या प्रकारे ती मांडणी केली जाते त्यामध्ये त्या अशी कुठली बांधिलकी, अशी कुठली, कारण उलट पक्षी या लोकांना ही बांधिलकी ही प्रचारकी थाटाची काहीतरी गोष्ट वाटते. त्यामुळे जगण्याचे गुंते मांडणं, जगण्यामध्ये जे काही नैराश्य आहे, वैयर्थ आहे, निरर्थकता आहे ती सुद्धा मांडणं, नातेसंबंधातले ताण तणाव मांडत जाणं, हे सगळं करणं, अगदी शोक व्याकुळ होणं, अगदी आत्महत्या सुद्धा कशी अगदी म्हणजे ओके आत्महत्या सुद्धा जस्टिफाय असू शकते अशा प्रकारची सुद्धा मांडणी करणं, आत्महत्या हा सुद्धा एक पर्याय आहे इथपर्यंत मांडणी करणं. आणि त्याच्यामध्ये कुठलंही तुम्ही नीतीचा मागाशी उल्लेख केला, पण आता ही सगळी मंडळी न नीती अशा प्रकारे जेव्हा विचार करत असतात तेव्हा मग या सगळ्या नव्या साहित्याच्या चौकटीमध्ये, नव्या साहित्याच्या मांडणीमध्ये तुम्ही जे म्हणता आहात ते प्रचारकी वाटण्याची शक्यता आहे असं काही वाटतं का? मी जे मांडतो ते प्रचारकी असण्यापेक्षा हे जे मांडतात हे प्रचारकी आहे. आणि तुम्ही अत्यंत वाईट गोष्टीचा प्रचार करत आहात, बरोबर आहे ना? तुम्ही ज्या वेळेला माणसाचं जीवन असं निरर्थक आहे, असं आहे, तसं आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे नीतिमत्ता नाही, तो असा, हे मांडायला तुम्ही लिहिता कशाला? मग माणूस लिहितो कशाला? कवी साहित्यिक लिहितो कशाला? बाकी बोलण्यापूर्वी हेच तुम्हाला विचारतो, तुम्ही लिहिता कशासाठी? मी लिहितो बरं का या माणसाच्या प्रकाशनासाठी, पूर्ण प्रकाशनासाठी, आणि कुठल्याही अडथळ्याविना, कुठल्याही बंधनाविना त्याचा विकास झाला पाहिजे, त्याची माणुसकी वृद्धिंगत झाली, यासाठी ही बांधिलकी आहे पहा. आणि ही बांधिलकी मला स्वतःला असं वाटतं की ही प्रचारिकी नाही आहे ना. कारण काय होतं माहिती आहे का आवटे, हे जेव्हा तुम्ही ह्या संपूर्ण माणसाचं कॅरेक्टर डोळ्यापुढे ठेवता आणि त्याच्यासाठी तुम्ही लिहिता, याचा अर्थ तुम्ही ह्याला विरोध करणाऱ्या गोष्टींविरुद्ध सुद्धा लिहित असता. म्हणजे तुमच्या साहित्यामध्ये एकमार्गीपणा येतो असं समजण्याचं कारण नाही आहे. तुमच्या साहित्यामध्ये या संपूर्ण जीवनाचं रिप्रेझेंटेशन येतं. कारण विरोधकांचे सगळे संदर्भ तुमच्या साहित्यात दृश्य असतील, अदृश्य असतील, प्रत्यक्ष असतील, अप्रत्यक्ष, हे सगळे संदर्भ तुमच्या साहित्यामध्ये येतच असतात. म्हणजे तुम्ही कधीही एकमार्गी आणि प्रचारी होत नाही बरं का. या सगळ्या जीवनाचं एक सिंथेसायझेशन तुम्ही करीतच असतात, एक विश्लेषण आणि एक संश्लेषण तुम्ही करीतच असता. ही सगळ्या जीवनाचीच प्रकृती येते ना त्याच्यामध्ये. तुमच्या साहित्यामध्ये जीवनाचा कोणता भाग वजा आहे? अमुक मध्यमवर्गीय मराठीतल्या साहित्यामध्ये बाकीच्या जीवनाचा सगळा भाग वजा होता.
तुम्हाला हे सगळं माहित आहे की नासी फडक्यांनी त्यांच्या एका लेखामध्ये असं म्हटलं आहे, विचार विलास नावाच्या पुस्तकामध्ये आहे की या दलितांच्यावर, या अमुक आदिवासींच्यावर, या अमुक भटक्या कादंबरी कशी काय लिहिता येईल तुम्हाला, साहित्य कसं काय लिहिता येईल तुम्हाला, कारण त्यांच्यामध्ये काहीही ज्याला आपण तुम्ही म्हणता ना की विविधता नसते या लोकांच्या जीवनामध्ये. आणि त्यांची फडक्यांची, त्यांची विविधतेची संकल्पना काय होती, त्यांचं काय काय होतं आपल्याला सगळं माहिती आहे, त्याच्या खोलात आपल्याला जायची गरज नाही आहे. मला एक सांगा, महाराष्ट्रामध्ये 1960 नंतर जे साहित्य, ग्रामीण साहित्य आलं, आदिवासींचं, भटक्या विमुक्तांचं साहित्य आलं, आंबेडकरवाद्यांचं, मार्क्सवाद्यांचं साहित्य आलं, या सगळ्या साहित्यांमधून या सगळ्या लोकांची जीवनं आलेली आहेत आणि ती जगभर त्याचं कौतुक केलं गेलं आहे. जगभर कौतुक केलं या साहित्यात. याच मुद्द्यावर विचारतो की मराठीमधलं एकूण जे साहित्य आत्ता आहे, साहित्य व्यवहार जो आहे, त्याच्याबद्दल तुमचं मत काय? मराठीतलं महत्वाचं साहित्य, महत्वाचं लेखन काय, कुठलं मानता? हे पहा, मला खरं म्हणजे केशव सुलतानसारखा कवी लक्षात, हा फार महत्वाचा कवी वाटतो आणि मी अजूनही केशव सुलतानना मी माझा एक आदर्शच मानतो. खरं म्हणजे तो महाकवीच आहे. खरं म्हणजे आणखी पुढच्या काळामध्ये कुसुमाग्रजांची कविता आहे, मुक्तिबोधांची कविता. आता ही आपली विधानं इतकी सरळ पद्धतीनं नाही करतायत, कारण मग त्याच्यामध्ये मग मुक्तिबोधांनी असं असे भूमिका घेतली, कुसुमाग्रजांनी असं असं म्हटलं, मग त्याच्याबद्दल आपल्याला विरोधात बोलावं लागतं वगैरे वगैरे. पण एक ज्याला आपण म्हणतो ना समग्र दृष्टीनं पाहू जाता ही जी मांडणी आहे अगदी सुरव्यांची अगदी वगैरे, तर ही मांडणी बरं का, ही मला महत्वाची मांडणी वाटते आणि अशा लोकांचं साहित्य मला महत्वाचं वाटतं. आणि हे जागतिक पातळीवर सुद्धा हेच घडलंय आवटे की ज्यावेळेला भांडवलदारांचे सगळे भट आणि भाट आणि सगळे त्यांचे एजंट बाकीच्या परिवर्तनवादी मूल्यांचा निषेध करीत होते, त्यावेळेला मार्क्सवादी समीक्षक, परिवर्तनवादी आणि डावे समीक्षक हे जागतिकीकरणाच्या अंताची भूमिका घेत होते. म्हणजे ज्या जागतिकीकरणाने इतर सगळ्या गोष्टींचा अंत जाहीर केला, त्याच्याच अंताची भूमिका या सगळ्या विचारवंतांनी घेतली. आपल्यापुढे प्रश्न आहे की हे काही लहान लोक नाही आहेत. म्हणून मराठी साहित्यामध्ये मला स्वतःला असं वाटतं का कवींनी, लेखकांनी, आणि अशी उदाहरणं आहेत. विभावरी शिरोडकरांचं उदाहरण तुम्हाला माहित आहे, अगदी श्रीना पेंढांचं, ज्याला गारंबीचा बापू म्हणतात, ते एका विशिष्ट प्रदेशाचं नाही आहे उदाहरण, मी असं मानतो. ते एका आबाचं चित्रण नाही विभावरीबाईंच्या कादंबरीमध्ये बरं का, बळीमध्ये. मुद्दा कसा आहे की पेंडसेंच्या कादंबरीमधला जो नायक आहे अल्लक्षामध्ये बरं का, तर तो नायक हा एका अर्थानं परिस्थितीच्या विरुद्ध एक पर्याय घेऊन उभा राहतो ना. अल्लक्षात गारंबीचा बापू जो आहे तो पर्यायासाठी विद्रोह झालेला आहे. आता ह्या विद्रोहाला तुम्ही जातीत कसं काय बांधायचं, काय गरज काय आहे? पण त्याच्या वाट्याला जे जीवन आलं त्या जीवनाच्या विरोधात तो एक पर्याय घेऊन उभा राहतो. या लेखकाच्या वाट्याला जे जीवन आलं त्या जीवनाच्या विरोधात पर्याय घेऊन हा लेखक उभा राहतो. तर मला स्वतःला असं वाटतं की आपल्या लेखकांना काही विरोधी असं जीवन वाटतं की काय? तुम्हाला या भोवतीच्या जीवनात विरोध वाटत असेल तर तुम्हाला पर्याय तुम्ही कवेत घ्याल, हातात घ्याल. पर्यायांच्या अनुषंगाने तुम्हाला मी विचारणार आहेच, पण त्यापूर्वी मी सारखं मुद्दाम तुम्हाला तुमच्याविषयीचं जे कुतूहल आहे त्या कुतूहलातनं काही मला काही शंका निर्माण होतात आणि तुम्हाला मी जरा जास्त गंभीरपणे घेतो खरं म्हणजे, कारण तुम्ही खरंच खूप महत्वाचे कवी, लेखक आहात आणि त्यामुळे तुमच्या या सगळ्या गोष्टींचा उलगडा झाला पाहिजे असं मला सातत्यानं वाटत असतं. आज अनायासे संधी आहे त्यामुळे मी काही प्रश्न मुद्दाम तुम्हाला विचारतोय. एक तर तुम्ही आयव्हरी टॉवर मधले कवी नाही आहात, तुम्ही एक सामाजिक व्यापक, बांधिलकी, मानवी मूल्य, भारतीयत्व वगैरे वगैरे हे सगळं मानणारे, त्याच्यासह लिहित जाणारे असे कवी, लेखक आहात. क्रमांक 1 ते छान आहे. त्याच्यावर शंका आमची अशी असते की मग साधारणपणे असा कवी जो आहे, असा लेखक जो आहे, तो रस्त्यावरचा कार्यकर्ता
असला पाहिजे किंवा रस्त्यावर त्यांना प्रसंगी उतरलं पाहिजे. तसे काही तुम्ही आम्हाला फार कार्यकर्ते म्हणून दिसता असं काही वाटत नाही. क्रमांक 2. क्रमांक 3, अशा प्रकारच्या चळवळ्या एका अर्थानं लेखकानं कवीनं उलट पक्षी जाहीर व्यासपीठे सोडता कामा नयेत. म्हणजे कवी संमेलनामधून त्यानिमित्तानं आपला कवितेचा विचार जातो. कारण तुमचे कविता संग्रह येतात, ते खूप छान प्रकाशन काढतात, मौजपासून ते अनेक चांगली हे करतात. पण तरी सुद्धा शेवटी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कवी संमेलनं किंवा काय असे मार्ग आहेत. पण तुम्ही कवी संमेलनातले कवी, ज्याला मंचीय कवी असं म्हटलं जातं, उपहासन असेल किंवा आणखी काही, पण त्यात तुम्ही कधी रमताना दिसत नाही. म्हणजे एकीकडे आयव्हरी टॉवर मध्ये पण नाही, कवी संमेलनात पण नाही. बांधिलकी मांडणारा कवी आहे, रस्त्यावर नाही. हे जे सगळं आहे याचा मला काही वेळा उलगडा होत नाही. म्हणून मी तुम्हाला थेटपणेच विचारतोय. पॅन्थरच्या चळवळीमध्ये अनेक सभांमधून अनेक वर्ष भाषणं दिलीत. एक बाबा दळवी होते इथं, अधूनमधून बाबा आढाव येत इथं. आमची सामाजिक समता समिती होती. उन्हाळ्यामध्ये जेव्हा सुट्या असत कॉलेजना किंवा विद्यापीठाला, त्यावेळेला आम्ही अगदी 10-12 लोक, नागेश चौधरी वगैरे, आम्ही सगळी मंडळी, बाबा दळवी, नागपूरच्या भागातील खेड्यापाड्यामधून सायकली घेऊन त्यावेळेला फिरलो आहोत. लोकांची भांडणं आहेत, कोणाच्या विहिरीमध्ये विष्ठा टाकलेली आहे, कोणाच्या वावरामध्ये कोणाचं काही भांडणं झाली आहेत, कोणाचे काही घरातले फोटो फोडले आहेत, असे नाना प्रकारचे प्रश्न असतात बरं का. बहिष्कार टाकला गेला आहे. तर अशा प्रकारच्या अनेक प्रश्नांसाठी आम्ही 3-4 वर्ष तरी या सगळ्या कार्यक्रमामध्ये राहिलो आहोत. हा दुसरा भाग आहे. आणि नामांतराच्या चळवळीमध्ये एक मोर्चा इथं माझ्या अध्यक्षतेखाली निघाला. तिथं मी जाहीर उपोषणही सुद्धा जाहीर केलं होतं. हा एक भाग झाला. बाबरी मशीद ज्यावेळेला पाडली ना, त्यावेळेला सगळ्या नागपुरातील बुद्धिजीवींचा, विचारवंतांचा मोर्चा माझ्या मार्गदर्शना नेतृत्वाखाली निघाला होता. अगदी मूक मोर्चा आम्ही काढला होता. सगळे लोक होते. हे केलं होतं आम्ही. तसंच आणखी तशी बारकी चुरकी पुष्कळच कामं सांगता येतील, पुष्कळ आहेत. दीक्षाभूमीवरती त्या काळचे संघाचे सुदर्शन गेले होते आणि बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार घातला होता. हे तुम्हाला लोकांना माहित नसेल. त्यावेळेला भाल भोळे, मी, रूपाताई कुलकर्णी, नागेश चौधरी, हरिभाऊ केदार, सगळ्या लोक आम्ही गेलो आणि पाणी घेऊन गेलो आणि तो पुतळा धुवून काढला. त्याच्यात आम्हाला भरपूर टीका सुद्धा झाली. अस्पृश्यता तुम्ही मानता, म्हणजे म्हटलं नाही, अस्पृश्यता आम्ही मानत नाही आहोत. कारण इथं कुठल्या एका गटाचे लोक नाहीत, सगळ्या बुद्धिजीवींचाच वर्ग आहे. एखाद्या माणसाला अस्पृश्य मानलं म्हणजे काय होतं त्याचा तुम्हाला थोडासा एक्सपिरियन्स येऊ द्या जरा. असं ते म्हटलं. हा एक त्याला टेस्ट म्हणतो, अशा प्रकारची टेस्ट आहे, एक प्रकारची नोंद आहे. तर अशा प्रकारची कामं आपण केली नाही असं नाही. पण मला स्वतःला वाटतं बरं का, आता त्याच्यानंतरची गोष्ट, मी गंबा सरदार बार्शीला अध्यक्ष होते तोपर्यंत चंद्रपूरला वामनराव चोरगड्यांच्या अध्यक्षतेखाली संमेलन झालं. त्या संमेलनामध्ये एका कवी संमेलनाचा अध्यक्ष तो 109-10 कवी त्या संमेलनात होते. आणि करंदीकर होते तिथं आणि अनेक लोक तिथं होते बरं का. तर करंदीकर मी खाली उतरल्यानंतर मला जवळ घेतलं आणि पाठीवर हात ठेवला. तू जिवंत आलास बघ. अच्छा, गमती जमती बरं का. ही असं कुरुंदकरांबरोबर आम्ही चंद्रपूरला तिथं संमेलन उधळलं गेलं ते नामांतराच्या मुद्द्यावर. त्याच्यामध्ये बरं का अशा अनेक गोष्टी. सरदारांच्या अध्यक्षतेखाली जे संमेलन भाषा तिथं कविता म्हटल्या. अशा अनेक कविता संमेलनामध्ये मुंबईला वडाळ्याच्या त्या पटांगणामध्ये माझ्या अध्यक्षतेखाली सगळे अगदी नामदेव ढसाळ, निंबाळकर आणि दया पवार आणि केशव मेश्राम आणि मल्लिका अमरशेख आणि अशी सगळी कवी मंडळी. कवी संमेलन किती वाजेपर्यंत? तर रात्रीपासून 12-11 वाजेपासून सकाळी 6 वाजेपर्यंत कवी संमेलन. मी हनुमाननगरामध्ये राहत होतो ना त्यावेळेला बरं का, म्हणजे आम्ही वेळासारख्या कविता वाचल्या नाही असं नाही आहे. कुमार सप्तर्षी आले होते घरी त्यावेळेला, मग सुरेश भट आले,
मग अनंत अहमदाबादकरात ही नावं तुम्हाला कदाचित माहिती नसतील. तर ही चळवळीतली समाजवादी चळवळीतील एक सगळी नावं होती, ती सगळी माझ्याकडे आली हनुमान नगरातल्या घरी. आणि रात्रभर आम्ही चळवळीच्या गोष्टी केल्या, चर्चा केल्या, काय केलं आणि विशेषतः कुमारच जास्त बोलत होते त्यावेळेला. नाही पण ते चांगल्या अर्थाने बरं का. आणि त्यांनी सगळे त्यांचे हे अनुभव मग काय. आणि आम्ही सकाळी उठलो, कारण घरी कोणी नव्हतं, मंडळी गेली होती तिकडे गावाकडे, मग त्या मेडिकल चौकामध्ये जाऊन आम्ही चहा वगैरे. तर अशा प्रकारे आम्ही सगळं. हे तुम्ही एकूण चळवळीशी असणारा संबंध किंवा कवी संमेलनांना पण तुमचा काही विरोध नाही ही भूमिका मांडली. मगाशी तुम्ही असा उल्लेख केला की तुमच्या नेतृत्वाखाली काही लेखकांचा, बुद्धिजीवींचा मूक मोर्चा वगैरे. मूक मोर्चा सध्या बराच चर्चेत आहे. नाही काय होतं माहित आहे का, मोर्चा ही तशी आनंदाची गोष्ट आहे, पण ती सर्जनशील असली पाहिजे. आणि भारताला संविधान लागू झाल्यापासून 50 सालापासून मला स्वतःला बरं का एखाद्या जातीचा मोर्चा ही कन्सेप्ट मान्य नाही आहे. मला नाही मान्य होत. खरं म्हणजे जातीच्या नावानं मोर्चा काढण्याच्या ऐवजी तुम्ही एखाद्या फिलॉसॉफीच्या नावानं मोर्चा का काढत नाही? एक तत्वज्ञान निश्चित करा ना डोळ्यापुढे. एका क्रांतीच्या म्हणा, परिवर्तनाच्या म्हणा, एका तत्वज्ञानाची मांडणी आपण करू. आणि ही तत्वज्ञानाची मांडणी केली की सगळ्या नव्या पिढीला त्या तत्वज्ञानाशी जोडण्याचा प्रयत्न करू. म्हणजे मग तुम्ही तुमची जात नाही नाहीची तिथे, तुम्ही काय होता आणि कुठला धर्म होता हे आम्हाला माहीत नाही आहे. आपण या क्रांतीच्या तत्वज्ञानाचे अनुयायी म्हणून एकत्र आलोत. अशी एक मानसिकता पुढच्या दृष्टीनं तयार झाली तर पुढे कधीतरी जी क्रांती होणार असेल तिची वाट थोडीशी मोकळी होईल असं मला स्वतःला वाटतं. पर्याय आहे हे तुमचं एकूण सूत्र कवितेचं दिसतं आहे. आपण आता समारोपाच्या टप्प्यावर आहोत. खरं म्हणजे आणखी खूप काळ बोललं पाहिजे, खूप वेळ बोललं पाहिजे असं मला मनापासून वाटतं आहे. पण थांबणं पण तेवढंच आवश्यक असतं. जो मुद्दा आहे की पर्याय आहे हे तुम्ही सातत्यानं मांडत आहात. एकीकडे टीना फॅक्टर, देर इज नो अल्टरनेटिव्ह अशी एक टूम होती आणि तुम्ही मात्र पर्याय आहे, जगणं शक्य आहे, निराशेच्या दिशेने जायचं काही कारण नाही अशी जी भूमिका मांडत असता, तुमची ती कवितेची भूमिका तुम्ही मांडावी. आणि मगाशी आपण कार्यक्रमाच्या किंवा मुलाखत सुरू करण्यापूर्वी तुम्ही जी कविता मला सांगितली होती ती कविता जर तुम्ही खरंच वाचकांना या निमित्तानं सांगितलीत तर नक्की तुमचं कवितेचं तत्वज्ञान काय आहे किंवा कवितेकडे तुम्ही कसं बघता हे कदाचित जरा अधिक नीटपणे व्यक्त होईल. अत्यंत आनंदाची गोष्ट आहे पहा, ही सगळी ताकद ज्याला आपण सेक्युलर तरुण म्हणतो त्यांच्या पाठीशी उभी राहिली पाहिजे, एवढंच माझी अपेक्षा आहे बरं का. आणि नाहीतर मग ते काय होईल माहिती आहे का, परत एका अराजकाच्या वाटेनं हे वादळ सरकण्याची शक्यता, आणि ते मला नको आहे. तुम्ही कविता वाचण्यापूर्वी फक्त मी एवढंच सांगतो की कवी तो आहे कसा आननी असं विचारलं असं जसं विचारलं जातं तसं त्या न्यायानं जर म्हटलं तर तुमच्याकडे बघून असं वाटतं की पर्याय नक्कीच असू शकतो. तुम्ही वयाच्या 74व्या 73व्या वर्षी ज्या प्रसन्नपणे आयुष्याकडे बघता आहात, आयुष्याला भेटता आहात, व्यक्त होता आहात, ते खरंच व्यक्त होणं पर्याय आहे हे सूचित करतं. तुमची कविता ते अधोरेखित करेल. तिथला काही भाग वाचतो, सगळी नाही कविता वाचत. निमित्तांची ठिणगी, एखाद्या निमित्ताची ठिणगी पडेल, पेटून उठावे रान तसा बर्फ पेट घेईल. एखाद्या निमित्ताची ठिणगी पडेल, पेटून उठावे रान तसा बर्फ पेट घेईल, आणि सामूहिक झालेल्या आगीला समजावणे कठीण जाईल. भुकाच होतील कडाडते उठाव, भुकाच होतील कडाडते उठाव, अंधारात वाहणाऱ्या वस्त्यांना येतील उजेडाच्या फांद्या, खुद्द झाडेच तोडतील कुऱ्हाडींची मस्ती.
हे आयुष्यभर थोडे थोडे मरणारे जीव, हे आयुष्यभर थोडे थोडे मरणारे जीव अंगार होतील, पेटवतील मरणाची भीती. मातीतून उगवणाऱ्या शब्दांमध्ये नवी स्वप्ने उगवून येतील. या धुमसणाऱ्या अशांत वस्त्या सहनशीलतेचा करार चुलीत फेकतील आणि सशस्त्र ढगांमधून जग बदलणारा पाऊस बरसेल आणि सशस्त्र ढगांमधून जग बदलणारा पाऊस बरसेल. वस्त्या अंगांवरील पहाड फेकतील, नद्यांना येतील आंदोलनाचे पूर आणि बंद पडतील उलट्या काळजांचे कारखाने निमित्ताच्या एखाद्याही ठेणगीने. दिवस उगवण्याच्या खात्रीची कविता. धूळ उडत आहे, पंख दिसत नाहीत तिचे, उद्देश दिसतो आहे. प्रेक्षकांसाठी खुश खबर. साम टीव्हीच्या सुप्रसिद्ध सुगरण कार्यक्रमातील खमंग, रुचकर आणि चमचमीत रेसिपी आता YouTube वर लवकरच. दिवस उगवण्याच्या खात्रीची कविता. धूळ उडत आहे, पंख दिसत नाहीत तिचे, उद्देश दिसतो आहे. दिवस उगवण्याच्या खात्रीची कविता. धूळ उडत आहे, पंख दिसत नाहीत तिचे, उद्देश दिसतो आहे. माणसांचे जंगल नाही, झाडांचे अरण्य नाही, वाऱ्यालाही बाहेर जाता येईल अशी कोणती खिडकी वा दार नाही वर्तमानाला इथल्या. कदाचित धुळीने हे सर्व गृहीत धरले असावे. काय असेल तिचे साध्य की आपल्याच प्रमाणेच माणसेही उडतील या अपेक्षेने उडत असेल ती. पाखरे उडाली आणि त्यांना बिलगून झाडही उडाले. पाखरे उडाली आणि त्यांना बिलगून झाडही उडाले. पाखरांच्या पंखात गगन होते आणि झाडांच्या डोळ्यात समुद्र. झाडाला हवे होते समुद्राचे पंख आपल्या स्वप्नाच्या घरी जायला आणि पाखरांना हवे होते गगन घरटी करायला. तिसरा तुकडा. धुक्याचे डोंगर, धुक्याचीच झाडे, धुक्याच्याच नद्या, धुक्याचीच हवा, माणूसही धुक्याचा, समुद्रही धुक्याचा. धुक्याला आवडते अशी आपली सत्ता, धुक्याला आवडते अशी आपली सत्ता. धुक्याच्या विरोधात फक्त कवी असतो, धुक्याच्या विरोधात फक्त कवी असतो जो मान्य करीत नाही धुके होणे कधीही. नंतर प्रत्येकच झाडाच्या हातात सूर्यकिरणांचे दोर पाहिले. प्रत्येकच झाडातून फुले आणि त्यांच्या बियांमधून जगण्याच्या जिद्दी कशा उगवतात याचा अभ्यास करणारी रोपे पाहिली. माणसाच्या चेहऱ्याच्या अंधारात विजा चमकाव्या. प्रकाशाची इच्छा घेऊन सूर्य उतरावा. त्याच्या काळजाला पहाट बांधावी पाखरांनी आणि म्हणावे, शस्त्र होऊ नको रे माणसा. शस्त्राने स्वप्ने कापता येत नाहीत.
जिद्दींना जीवनातून हद्दपार करता येत नाहीत. स्वप्ने होऊन शस्त्र होऊ नको रे माणसा. शस्त्राने रस्ता नष्ट करता येईल, प्रवास नष्ट करता येत नाही. शेवटचा तुकडा. वाचली तर ही रोपे पुढे झाडे होतील. वाचली तर ही मुले पुढे दिशांच्या जागा बदलतील. वाचली तर ही रोपे पुढे झाडे होतील. वाचली तर ही मुले पुढे दिशांच्या जागा बदलतील. वाचले तर हे शब्द माणसांच्या पुढे उद्देश होऊन चालतील. वाचले तर हे शब्द माणसांच्या पुढे उद्देश होऊन चालतील. वाचली तर ही तहान दुःखाचे मूलतत्ववाद निकामी करील. वाचली तर ही तहान दुःखांचे मूलतत्ववाद निकामी करील. ही रोपे वाचायला हवीत, ही मुले जगायला हवीत. कविता दोन श्वासांमधील अंतरासारखी. गावागावांना जोडणाऱ्या नात्यांसारखी असते कविता. गावागावांना जोडणाऱ्या नात्यांसारखी असते कविता. कविता मर्मबंधातील ठेवीच्या संग्रहासारखी. कविता मर्मबंधातील ठेवींच्या संग्रहासारखी. युद्धभूमीवरील सैनिकाच्या बेचैन घरासारखी असते कविता. युद्धभूमीवरील सैनिकाच्या बेचैन घरासारखी असते कविता. कविता आईच्या गळ्यात दाटलेल्या ढगासारखी. कविता आईच्या गळ्यात दाटलेल्या ढगासारखी, समुद्रासारखी, लाटांसारखी, कधी लाटांवरील गाणाऱ्या फुलांसारखी. कविता पहाटेच्या गळ्यातून उगवणाऱ्या पाखरांच्या गाण्यासारखी. कविता पहाटेच्या गळ्यातून उगवणाऱ्या पाखरांच्या गाण्यासारखी, वावर निंदून काढणाऱ्या जबाबदार विळ्यासारखी असते कविता. बंधो, वादळांनीही मला शांतपणे पेटू दिले. सोडले नाही वाऱ्यावर मला दुःखांनीही. तुरुंगाचे छत तोडून मी तारांगण पाहिले. बंधो, हे मी केलेले सूर्याचे भाषांतर. तुम्ही त्याला म्हणाल कदाचित कविता, आणि मी त्याला जीवन मानतो जगावेशे वाटलेले. बंधो, असत्य बोलणारा श्वास कधी घेतला नाही. स्वप्नांची पालवी नसलेल्या क्षणांशी बोललो नाही, आणि सूर्य मावळला तेव्हाही वोहटून गेलो नाही. बंधो, कवितेत स्वप्न रचणारा माणूस हवा. माणसासाठी लढणारे युद्ध हवे. बंधो, कवितेत स्वप्न रचणारा माणूस हवा. माणसासाठी लढणारे युद्ध हवे. आपल्या कवितेने अंधार झेलावा माथ्यावर. आपल्या कवितेने अंधार झेलावा माथ्यावर, आणि माणसांच्या मस्तकांना सूर्य बांधावे. माणसांच्या मस्तकांना सूर्य बांधावे. दिवस उगवण्याच्या खात्रीची कविता. धूळ उडत आहे, पंख दिसत नाहीत तिचे, उद्देश दिसतो आहे.